हरे कृष्ण सगळ्यांना पुन्हा एकदा. सगळ्यांना सादर प्रणाम माझा. आपण काल परवा भेटू नाही शकलो. काल गौरपौर्णिमेचा उत्सवही होता, धुलिवंदन होतं, तर त्याप्रमाणे आज आपला वर्ग होतो आहे. तो गोलोक चार्ट याचा दुसरा भाग घेण्याचा मी प्रयत्न करते आहे. आणि जोपर्यंत आपण घेतलं होतं त्याची थोडीशी रिव्हिजन घेऊन मग आपण पुढे जाऊया. तर हरे कृष्ण. मी प्रार्थनेने सुरुवात करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नम ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी मी सादर वंदन करते. श्री गौरनिताई यांच्या चरणी सादर वंदन. श्री श्री प्रभुपाद यांच्या चरणी सादर वंदन. श्री जयपताका स्वामी गुरु महाराज यांच्या चरणी सादर वंदन. श्री रामनिष्ठ प्रभूजी यांना सादर वंदन. आणि एक्सकॉनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम करून मी सुरुवात करते. काय जर माईकची काळजी घ्या प्लीज. योजना माताजी, संजना माताजी प्लीज काळजी घ्या. हरे कृष्ण. हो माताजी. नाही, हरकत नाही. ठीक आहे, थँक्यू. हरे कृष्ण. सो मी थोडा वेळ व्हिडिओ बंद करून ठेवते, कारण थोडंसं अनस्टेबल होतं इंटरनेट कनेक्शन, त्याच्यामुळे मला ऑडिओचा प्रॉब्लेम नकोय म्हणून मी व्हिडिओ थोडा बंद ठेवते. त्यासाठी क्षमस्व. पुन्हा मध्ये जर जमलं तर मी नक्की सुरू करते. हे माझं, मी त्या नाटकामध्ये भाग घेतला होता त्यामुळे माझं नाव आहे ते तसंच आहे. सो मी ते ठीक आहे. तो आपण गेल्या वेळेला बघितलं, सुरुवात केली होती आपण ज्या गोलोक वृंदावनामध्ये आपण भगवंतांचे आधी विस्तार बघितले. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रत्यक्ष भगवंत यांचे कशी स्वान स्वरूप आणि जे भगवंतांचं मुख्य स्वयंरूप जे आहे ते भगवंत गोलोकामध्ये हे वृंदावन बालकाच्या स्वरूपामध्ये आहे. आणि त्यांचा जो स्वयंप्रकाश हे जे त्यांचं स्वरूप आहे ते प्रभव आणि वैभव प्रकाश, ज्याचे मी तुम्हाला काही विस्तार सांगितलेले होते. तर आपण जे बघताना म्हणून पुढे जाताना बघितलेलं होतं की पहिला चतुर्विवाह म्हणजे कृष्ण आणि बलराम हे वेगवेगळे नाहीयेत. कृष्णांपासूनच बलराम हा विस्तार आहे. म्हणजे जसं आपण एका मेणबत्तीपासून दुसरी मेणबत्ती पेटवतो आणि सेमच प्रकाश असतो, तसं हे फक्त विस्तार आहेत. ते कृष्ण बलरामांमध्ये बलराम ही कृष्णाची संधिनी शक्ती आहे. जसं राधाराणी ही त्यांची अलादिनी शक्ती आहे. म्हणजे डाव्या बाजूला अलादिनी शक्ती राधाराणी आहे, तर उजव्या बाजूला आपण कृष्णांची बलराम हे विस्तार आहेत भगवंतांचे, जे कृष्ण आणि बलरामांमध्ये कुठलाच काही फरक नाही. तर हे बघण्याच्या नंतर आपण बघितलेलं आहे की आपण त्यांचे अवतार बघितले, वेगवेगळे अवतार बघितले. आणि ज्या प्रकारे आपण बघितलेलं आहे की महाविष्णू म्हणजे कृष्णांपासून बलराम आणि त्यांच्यानंतर मग जसं आपण बघितलं प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव आणि संकर्षण. आणि मग त्या आदी चतुर्विवाहापासून नारायण आहेत पहिल्या संकर्षणापासून, आणि त्याच्यानंतर नारायणांपासून पुन्हा जो दुसरा चतुर्विवाह आहे जो अनिरुद्ध, संकर्षण, प्रद्युम्न आणि वासुदेव. त्या संकर्षणापासून मग महाविष्णू जे आपण कर्णोदकशाही विष्णू हे जे बघतो आहोत इथे, हे कर्णोदकशाही विष्णू हे रूप आहे. आणि ज्यांच्या श्वासातून अनेक ब्रह्मांड, म्हणजे आपण बघू ना असे मोरीचे दाणे कसे येतात तसे हे मोरीचे दाणे असे अनेक ब्रह्मांड आहेत. आणि त्यापैकी आपण जे बघितलेलं आहे हे आपलं जे देवी धाम जे आहे, जसे 4 धाम आपण त्या दिवशी बघितले की ज्याचं वर्णन केलेलं आहे. जसं या ब्रह्मसंहितेमध्ये याचं वर्णन आहे की 4 धाम जे आहेत
मग त्याच्यामध्ये देवीधाम आहे, त्याच्यामध्ये महेशधाम आहे. बघा तुम्ही बघाल तर लोएस्ट ऑफ ऑल इज लोकेटेड देवीधाम, त्याच्यानंतर महेशधाम, आणि त्याच्यानंतर महेशधामाच्या वरती आपल्याला कृष्णाचं वैकुंठधाम दिसतं, आणि मग प्रत्यक्ष गोलोक वृंदावन आहे. तर ह्याचा ब्रह्मसंहितेमधला हा रेफरन्स आहे. 5.43 या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण या तीन यांना जे बघणार आहोत, तर पहिल्यांदा आपण हे देवीधाम बघितलेलं आहे. त्या देवीधामामध्ये अनेक जी ब्रह्मांड, आणि त्याच्यानंतर या प्रत्यक्ष ब्रह्मांडाला म्हणजे या कशा प्रकारे कर्णोदकशाही विष्णूंपासून जे महाविष्णूंच्या पासून मग गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू हे जे त्यांचं जे आपण बघितलेलं आहे, त्यांच्यापासून मग विस्तारापासून आपण नाभिकमलातून गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभिकमलातून ब्रह्मा अवतरित झालेले आहे. आणि ब्रह्मा हे पहिलं जीवतत्व आहे. कारण ज्या प्रकारे आपण बघितलं जी 24 तत्व गर्भोदकशाही विष्णूंमध्ये आहेत, त्याच्यापैकी जी काही पवित्र तत्व पहिल्यांदा बाहेर आली त्यापासून ब्रह्मा हे जीवतत्व तयार झालेले आहे. आणि या ब्रह्मांपासून मग त्यांनी जे 1000 वर्ष तप केले, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि या आपल्याला या दांड्यावर जे दिसत आहेत हे सगळे हे आपण तल बघितलेले आहे, भूलोकापासून मग खाली. मी त्याच्या जास्त आता खोलात जात नाही. तर त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्यांचा पण सगळ्यांना जाणून घेतलेलं आहे की काय आहेत पृथ्वीच्या खालचे 7 लोक आणि पृथ्वीच्या वरती जे 6 लोक आहेत. भूलोक जो आहे तो आपला आहे, त्याच्यानंतर मग भुवरलोक कशा प्रकारे, सॉरी, भुवरलोक आहे, आणि त्याच्याप्रमाणे बघा की भूलोक, भुवरलोक, नंतर स्वर्गलोक आहे, महरलोक आहे, जनलोक आहे, तपलोक आणि सत्यलोक. आणि सत्यलोक म्हणजेच हे भगवंतांचं दिव्य लोक. म्हणजे जसं मी म्हटलं की 50% जे गर्भोदकशाही विष्णूंच्या घामातून, मग तो ट्रान्सेंडेंटल असा स्वेट होता, म्हणजे त्यांचा दिव्य घाम होता, त्याच्यातनं तो गर्भोदकशाही असा समुद्र, आणि त्याच्यामध्ये 25% हे ब्रह्मलोक होतं, सत्यलोक होतं, आणि बाकी 25% ही म्हणजे बाकी ही सगळी लोक होते. आणि त्याप्रमाणे त्यांचं आपण प्रत्यक्ष वैशिष्ट्य बघितलेलं आहे. आणि यावरील जीवांमध्ये मग प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपामध्ये कोण अवतरित होत आहेत, तर क्षीरोदकशाही विष्णू, जे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आपल्याला दिसत आहेत, जे क्षीरोदकशाही विष्णूंच्या स्वरूपामध्ये. आणि मग आपण याची लेयर्स बघितलेले आहेत या अंड्याभोवती कशा प्रकारे. आणि एक सगळ्यात महत्वाचा भाग आपण बघितला की भूलोकापासून, म्हणजे भूलोकाचा अर्थ आपल्या पृथ्वीपासून कशा प्रकारे तो धागा जो वरती गेलेला आहे, हा धागा थेट गोलोकाला जाऊन भिडलेला आहे. आणि म्हणूनच हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जो कलियुगाचा महामंत्र आहे. आणि त्या महामंत्राच्याच आपण त्या धाग्याला घेऊनच आपल्याला त्या गोलोक वृंदावनात जायचं. आणि म्हणूनच जो भक्त आहे ना, त्या भक्ताला माहिती आहे की गोलोकधामातून आपण परत या पृथ्वीवर येणार नाही. आणि म्हणूनच तितक्या भक्तीने, तितक्या एक्स्टसीने, तितक्या काय म्हणतात त्या भावनेने, कारण जसं आपण म्हटलो की 10व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, भगवंताचे भावाग्रही जनार्दन आहेत. आणि म्हणूनच हा भाव अत्यंत महत्वाचा आहे, आणि भक्ताचा तो भाव खूप महत्वाचा आहे. मग एखादी गरीबातली गरीब व्यक्ती का असू नये, पण एखादी पळीभर पाणी तर नक्की देऊ शकते, जल निश्चित अर्पण करू शकतात. आणि म्हणूनच फळ, फूल, पान किंवा एक पळीभर पाणी हे सुद्धा भगवंतांना अर्पण केलं. तर भगवंतांना नको येतो 56 भोग, भगवंतांना फक्त भाव हवाय, कारण ते भावाग्रही जनार्दन आहे. ज्या विदुरांची गोष्ट मागे मी सांगितली होती 9व्या अध्यायाच्या वेळेला, तर ती म्हणजे की अक्षरशः केळाचं साल दिलं तरी ते भगवंतांनी ग्रहण केलेलं. इतकी ती भावूक झालेली होती, कारण तिचा तो भाव महत्वाचा. जसं त्रेतायुगामध्ये शबरी मातेचा आपण बघितलंय की ती उष्टी फळं देते भगवंतांना, पण भगवंत खातायत, कारण तिचा तो भाव की भगवंतांना आंबट फळं मिळू नये, भगवंतांना गोड फळं मिळावी. आणि म्हणून तो जो भक्ताचा भाव आहे ना, हा भाव महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारे या भावातून आपण म्हणजे भगवंत हे भावाग्रही जनार्दन आहेत. मग आपण या ब्रह्मांडामध्ये अनेक लेयर्स बघितलेले आहेत. तर या प्रकारे आपण जे बघितलं की पृथ्वी, आप, वायू, अग्नी आणि जल, त्यानंतर हा जो खोटा अहंकार आहे, महत्त्व, तर या सगळ्यापासून हे कशा प्रकारे कोणापासून आहे की वराह अवतार ज्यांनी पृथ्वीला उचलून धरलेले, मत्स्य अवतार आहे. त्याच्यानंतर मग आपण जे बघतो की ज्या प्रकारे नारायण आहे, प्रद्युम्न आहे, अनिरुद्ध आहे, संकर्षण आणि वासुदेव, या प्रकारे त्यांचे ते त्यांना ते निगडित अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याप्रमाणे आपण हा जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर आपण जे बघितलं की शंभूतत्व, म्हणजे शंभूतत्व हे काळाला धरून ठेवते. त्याच्या हातामध्ये जे त्रिशूळ आहे तो काळ आहे, त्याने धरून ठेवलेला आहे. आणि इच्छाशक्तीच्या, म्हणजे ती इच्छाशक्ती आपण जे बघितलेलं आहे की इच्छाशक्तीद्वारे मग ज्याप्रमाणे जे इच्छेच्या आड भगवंत येत नाहीयेत, पण त्याप्रमाणे ती जीवाची 84 लक्ष योनातून ती फिरणं चाललेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण बघतो आहोत. आणि हे जे महाकाल आहे, हा जो महाकाल जो आपण बघतो आहे, हे महेशधाम आहे.
म्हणजे आपण थोडं आता पुढे पुढे जातोय. मला वाटतं हे सगळं जर क्लिअर असेल तर आपण कुणाला काही प्रश्न आहेत का याविषयी, म्हणजे देवीधामाविषयी काही प्रश्न आहेत का परवाच्या? तुम्ही पुन्हा ते रेकॉर्डिंग ऐकू शकता. मी थोडीशी फक्त एक संक्षिप्त त्याच्यावरती हे घेतली रिव्हिजन. पण कुणाला काही त्याच्याविषयी प्रश्न आहेत का? महत्त्वाबद्दल काही सांगू शकाल का माताजी? महत्त्वाबद्दल मी सांगते नक्की. पुढे जाताना मी सांगते महत्त्वाबद्दल, की ज्याप्रमाणे आपण थोडंसं पुढे जाऊ तेव्हा त्याचं विस्तारित वर्णन सुद्धा आहे त्याच्यावरती. तर हो, ते कारण मी नक्की भगवद्गीतेत येस 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 नक्की सांगते मी. बऱ्याच वेळा तो भगवद्गीता तो शब्द आलेला आहे. हो हो हो, अगदी बरोबर अगदी बरोबर. तर त्याचं आहे पुढे वर्णन, तर मी नक्की त्याच्यामध्ये शिरून तुम्हाला ते सांगते त्याच्याबद्दल. तर आता आपण इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना हे धाम आणि जे अवतार सांगितलेले आहेत ब्रह्मलोक भगवंतांचे, जे वेगवेगळ्या अवतारांचं आपण वर्णन केलं, की ज्या स्वांश अवतारातून भगवंतांचे जे अंशिक अवतार आहेत ते आपण बघितलेले आहेत आधीच्या एका स्लाइडमध्ये, मला वाटतं ते आहेत किंवा पुढच्या एका स्लाइडमध्ये असेल. तर ते भगवंतांचे निरनिराळे अवतार आपण बघितलेले आहेत. आणि त्या अवतारांमध्ये आपण बघितलेलं आहे की लीला अवतार, पुरुष अवतार, गुण अवतार, सत्यावेश अवतार, मन्वंतर अवतार, युग अवतार मध्ये काय आहेत प्रत्यक्ष याचा आपण प्रत्यक्ष जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. काय आहेत ती 4 दिव्य युग आणि ज्या चैतन्य महाप्रभूंचा जो जन्म झालेला आहे, प्रकट झालेले आहे ते. कारण जसं म्हटलं ना की 13 महिने ते शची मातेच्या गर्भामध्ये होते आणि त्यानंतर मग त्यांची प्रसूती झाली, म्हणजे भगवंत प्रकट झालेले आहेत. आणि तिथेही वासुदेव म्हणजे जगन्नाथ मिश्रांच्या हृदयातून ते स्थलांतरित झालेले आहेत शशी मातेच्या हृदयामध्ये. आणि त्याप्रमाणे तिथे अंश हा भगवंतांचाच अंश प्रकट झालेला आहे. ते कधी तर ब्रह्मादींच्या एका दिवसामध्ये जे 7वं मन्वंतर होतं, 14 मन्वंतर होती त्यापेक्षाच्या 7व्या मन्वंतरामधल्या 28व्या चतुर्युगामधल्या त्या कलियुगामध्ये, म्हणजे जे 28व्या 71 चतुर्युगांपैकी जे 28वं होतं ते 28व्या चतुर्युगांपैकी जे कलियुग होतं त्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू यांचा अवतार झालेला आहे. तर त्याप्रमाणे आपण हे देवीधानाबद्दल जाणलेलं आहे. थोडं पुढे जाऊन आपण आज जाणूया की प्रत्यक्ष गोलोकावर मी येईन आधी आणि त्यानंतर आपण जाणून घेऊया, कारण देवीधाम हे मटेरियल भगवंतांची जी प्राकृतिक शक्ती आहे, जसं आपण परा अपरा शक्तीबद्दल जाणलं तर त्याप्रमाणे मग परा आध्यात्मिक भगवंतांची शक्ती. आणि हे पराधाम म्हणजे जसं गुणातीत सत्व रज तमो गुणांच्या पलीकडे असं गुणातीत आणि असं धाम, की भगवंत जे आहेत तर त्यांचं धाम जे आहे त्यांचं हे गोलोकधाम, त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणूया. काही इथे नारद पंचरात्रेतले वगैरे संदर्भ दिलेले आहेत, पण प्रत्यक्ष हे जे गोलोकाचं वर्णन आहे हे प्रत्यक्ष ब्रह्मसंहितेमधलं आहे. आणि ब्रह्मसंहितेचा आधार घेऊन आपण याचं वर्णन जाणून घेणार आहोत. तर खूपच सुंदर वर्णन आहे. म्हणजे गोलोकधाम हे अत्यंत सुंदर अशी जी जागा आहे, जे भगवंत प्रत्यक्ष आपल्या राधाराणीसह जिथे राहत आहे. मग तुम्ही जर हे बघाल तर इथे तुम्हाला दिसेल की हे कमळाचं स्वरूप आहे. आपण का नेहमी म्हणतो की भगवंतांच्या चरण कमलावरती, मुख कमलावरती, आणि म्हणून हे कमळाचा जो आकार आहे जसं आपण इथे प्रत्यक्ष बघतोय, हे जे गोलोकधाम आहे याला पूर्ण असा कमळाचा अशा 1000 पाकळ्या आहेत बरं का. आणि त्या 1000 पाकळ्या म्हणजे त्याचा वेगवेगळा सिग्निफिकन्स आहे. मग तो काय आहे थोडक्यात, मी खूप त्याच्या विस्तारात द्यायला आपल्याला बराच सखोल आहे, परंतु त्याचा काय आहे निश्चित हे गोलोकधाम. तर त्या प्रकारे आपल्याला जाणायचं आहे की हा जो षटकोन आहे, या षटकोनामध्ये आपण जो हा म्हणजे हे डायमंडचं रूप आहे, हिऱ्याचं स्वरूप आहे. आणि या हिऱ्याच्या स्वरूपामध्ये आपण बघतो की प्रत्यक्ष भगवंत तिथे राधाराणीसह नांदतायत. जी भगवंतांची आल्हादिनी शक्ती आहे त्या भगवंतांना आपण तिथे बघतो आहोत. आणि त्या प्रकारे त्यांच्या आजूबाजूला जे दिसत आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या या पाकळ्या दिसत आहेत, भगवंताने कमळाच्या पाकळ्या. एक सेकंड. हा, तर तुम्ही बघाल की इथे लिहिलेलं आहे हेक्झागोनल, म्हणजे षटकोन अशी ही आकृती तुम्हाला दिसतीये. आणि ती प्रत्यक्ष भगवंतांचं म्हणजे प्रिडॉमिनेटिंग ऍस्पेक्ट ऑफ ऍब्सोल्यूट, म्हणजे प्रत्यक्ष भगवंत जे आपण जे स्वयंभू रूप भगवंतांचं बघितलं तिथे प्रत्यक्ष भगवंत हे आहेत. आणि इट इज लाईक अ डायमंड, म्हणजे हे हिऱ्याप्रमाणे आपल्याला दिसतं आहे. आणि हे सेल्फ ल्युमिनस की भगवंतांचा प्रकाश. मग आपण म्हणतो ना की या गोलोकधामाला ज्या 15व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे की ना सूर्य चंद्र कशाची तिथे आवश्यकता नाहीये, कारण भगवंतांपासून ते तेज आहे. आणि म्हणूनच स्वयंप्रकाश भगवंतांचं हे स्वरूप आहे, हे स्वयंप्रकाश आहे. आणि भगवंतांचा प्रकाशच तिथे सगळं तेजोमय करताय तिथला भाग. आणि त्याप्रमाणे तिथे प्रत्यक्ष
प्रत्यक्ष राधाराणी बरोबर ते आहेत. आणि तिथे या ज्या आकाराला सुद्धा काय त्याचं सिग्निफिकन्स आहे, तर या 6 पोटेन्सीज म्हणजे भगवंतांचं षड ऐश्वर्य आहे बरं का आहे. आणि षड ऐश्वर्य काय काय तर भगवंतांचं सामर्थ्य आहे, श्रीमंती आहे, भगवंतांचं जे संन्यास आहे, भगवंतांचा त्याग म्हणजे तो त्याग आहे, ज्ञान आहे, सौंदर्य आहे आणि सौंदर्य आहे आणि प्रसिद्धी आहे. तर त्याप्रमाणे या या ज्या म्हणजे जो हेक्झागोनल म्हणजे हा षटकोनाचा जो आकार आहे तो त्याचा सिग्निफिकन्स आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक मंत्र दिसेल, त्याला काम बीज मंत्र. तुम्ही जर बघाल तर इथे कृष्णाय गोविंदाय, त्याच्यानंतर गोपीजन वल्लभाय स्वाहा, हा जो मंत्र आहे हा 18 बीजाक्षरी असा मंत्र आहे. आणि या बीजाक्षरी मंत्रामध्ये आपण बघाल तर या प्रत्येक शब्दाला एक महत्व आहे. आणि असं म्हटलेलं आहे की हा बीज मंत्र घेऊन मग भगवंतांनी ब्रह्मांना दीक्षा दिली होती. आणि या प्रत्येक शब्दाला प्रत्येक एक सिग्निफिकन्स आहे आणि त्याला महत्व आहे. तर तुम्ही जर बघाल तर म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मांनी जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हा या मंत्रांनी इनिशिएट करून म्हणजे भगवंतांनी त्यांना यांनी इनिशिएट म्हणजे सेकंड त्यांचं इनिशिएशन करून आधी गायत्री मंत्र दिला आणि नंतर हा कामबीज मंत्र देऊन मग ब्रह्मांनी अनेक वर्ष तप करून मग त्यांना ही सृष्टीची निर्मिती भगवंतांच्या आधिपत्याखाली ब्रह्मांनी केलेली आहे. तर इथे आपण जो म्हणतो आहोत तो इथे प्रत्येक म्हणजे इथे क्लीम, आपण हा क्लीम शब्द जो बघतो आहोत की क्लीम हा शब्द तुम्हाला सगळ्यात सेंटरला दिसेल की जे भगवंतांपासून म्हणजे ओरिजिनल जे बीज आहे भगवंतांपासून त्याला बीज म्हटलेलं आहे. क्लीम म्हणजे बीज, भगवंतांपासूनचं प्रत्यक्ष बीज म्हणजे भगवंतांपासूनचं मूळ बीज जे आहे ते. त्याच्यानंतर आपण बघतो आहोत गोविंदाय, जे भगवंतांचं लीला दाखवणारं म्हणजे हे जे गोविंदाय भगवंतांचं आहे ते भगवंतांचं लीला दाखवणारं असं रूप आहे. त्यानंतर मग कृष्णाय की भगवंत स्वतः म्हणजे कृष्ण हे आपण जे म्हणतात ना सगळ्यांना आकर्षित करणारे असे भगवंत हे कृष्ण रूपात मूळ रूपामध्ये आहेत. गोपीजन, आता हे गोपीजन जे भगवंतांचं नेचर आहे हे ग्वालबाला म्हणजे जे त्यांच्या भोवतीचे जे ग्वाल बाले होते आणि ग्वाल बालिका होत्या त्यांचं स्वरूप म्हणजे हे गोपीजन आहे. वल्लभाय जे म्हटलेलं आहे ते भगवंतांचं स्वतःचं स्वरूप आहे. पण त्या गोपीजनांच्या आपण म्हणतो ना म्हणजे त्या गोपीजनांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे स्वरूप जे भगवंतांचं आहे ते आहे. त्याच्यानंतर स्व म्हणजे भगवंतांचं हे आध्यात्मिक स्वरूप आहे. आणि हा म्हणजे भगवंतांचं जे भगवंतांना आपण जी काय म्हणतात ना सेवा दिली जाते आणि भगवंतांना जी सेवा अर्पण केली जाते त्याला स्वाहा म्हणजे भगवंतांच्या या मूळ रूपाला जी सेवा अर्पण केली जाते त्याला. तर असा हा काम बीज मंत्र आहे ज्याचं स्वरूप दिलेलं आहे या षटकोनावर ज्या भगवंतांच्या सगळ्या ऐश्वर्याला हे करतायत म्हणजे काय म्हणतात ना सिग्निफिकंट म्हणजे त्या भगवंतांच्या ऐश्वर्याला त्या उल्लेखित करतायत असं याचं स्वरूप आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जे बघाल तर इथे तुम्ही बघाल तर या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत भगवंतांच्या भोवती म्हणजे तर ह्या तुम्ही बघाल तर पहिला जो लेअर आहे हा पाकळ्यांचा हा सगळ्या अष्टसख्या म्हणजे भगवंतांच्या गोपी ज्या आहेत तर या अष्टसख्या कोण आहेत त्याच्याविषयी थोडंसं सांगितलेलं आहे. तर या अष्टसख्या म्हणजे भगवंतांच्या कशा प्रकारे वेगवेगळ्या नावं आहेत त्याची ती आपण जाणूया. ती दिलेली आहे तिथे तर जाणता येईल ती सुद्धा. या अष्टसख्या आहेत ललिता देवी, विशाखा देवी, त्यानंतर चंपकलता, चित्रा, नंतर तुंगविद्या, इंदुलेखा, रंगादेवी आणि सुदेवी अशा या अष्टसखी आहेत. आणि त्याच्या पुढचा जो लेअर येतो ना तर या प्रत्येकीबद्दल आपण खूप सखोल याच्या जाऊया नको, पुढे मी तुम्हाला शेअर करीन याच्याबद्दल. आणि त्याच्या पुढचा जो पाकळ्यांचा लेअर आहे तो दाखवतोय या अष्टमंजिरीज आहेत सगळ्या म्हणजे ज्यांचं रूप आपण म्हणतो ना की हे जे सगळे गोस्वामी आहेत त्या सगळ्या मंजरी आहेत. ते श्री रूप मंजरी, त्याच्यानंतर रती मंजरी आहेत, लवंग मंजरी आहेत, मंजुलाली आहेत, त्याच्यानंतर रंग मंजरी, कस्तुरी मंजरी, गुणा मंजरी, विलासा मंजरी. याच्या प्रत्येकात तुम्ही जाल तर तुम्हाला प्रत्येकाचा जो कलर आणि कशा प्रकारे त्यांचं सिग्निफिकन्स दिलेलं आहे आणि काय त्याचं महत्व आहे त्याप्रमाणे प्रत्येक या मंजिरीचं महत्व दिलेलं आहे. जसं सखींचं तुम्ही या अष्टसखी ज्या बघता तुम्ही जर मायापूरमध्ये बघाल तर अष्टसखी या ज्या राधाकृष्णांच्या भोवती 4 इथे आणि 4 इथे या अष्टसखी आणि त्याच या भगवंतांच्या भोवताली जी ही तुम्हाला पाकळ्या दिसत आहेत त्या या पहिल्या ज्या आहेत या अष्टसखी आहेत आणि या नंतरच्या ज्या आहेत या मंजरी आहेत. आणि नंतर हे तुम्हाला जे सगळ्या पाकळ्या ज्या आहेत या भगवंतांच्या लीला आहेत. तर या सगळ्या भगवंतांच्या लीला ज्या भगवंतांनी केलेल्या आहेत
त्या लीलांबद्दल म्हणजे वेगवेगळे जे धाम आहेत त्या प्रकारे त्या लीला तिथे आहेत आणि त्याचं वर्णन तिथे केलेलं आहे. प्रत्येक त्या पाकळीवरती म्हणजे तुम्ही बघाल तर त्या प्रत्येक पाकळीवरती तुम्ही जर अगदी त्याचं आपण एकदम जवळून बघितलं तर प्रयत्न असतो आहे, पण इथे त्याचा खूप जवळून नाही, हे झूम केलं तर कदाचित दिसू शकेल. मी प्रयत्न करते. तर हे तुम्हाला दिसेल भगवंतांच्या या वेगवेगळ्या लीला आहेत इथे. हे तुम्ही बघाल तर या निरनिराळ्या बघा इथे तुम्हाला यशोदा माता दिसती आहे, उखळ बंधन लीला आहे, म्हणजे जी दामोदर लीला आहे. त्याच्यानंतर ही बघा भगवंतांच्या या सगळ्या लीला तुम्हाला या प्रत्येक पाकळ्यांमध्ये दिसतील. या ज्या वृंदावनामध्ये त्यांनी सगळ्या ज्या लीला केलेल्या आहेत त्या सगळ्या इथे तुम्हाला दिसू शकतील. तर तसं हे भगवंतांचं म्हणजे हे जे गोलोकधामाविषयीचं सगळं जे आहे त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघाल तर इथे जे तुम्हाला थोडस पुढे जाऊन मी सांगेन की हे जे 4 द्वार आहेत म्हणजे त्याच्या आधी थोडस सांगता येईल की ज्या प्रकारे या इथे या सगळ्याला म्हणजे ह्याला गोलोक वृंदावन म्हटलंय म्हणजेच गोकुळधाम हे आहे. गोलोक आणि गोकुळ हे एकच आहे आणि या गोलोक वृंदावनाला 3 धामांमध्ये डिवाइड केलेलं आहे. कसं तर एक म्हणजे जे वृंदावन आहे हे वृंदावन आहे गोलोक वृंदावन, या सगळ्या जे धाम दिलेले आहे गोलोक वृंदावन. त्यानंतर इथे ऑरेंज म्हणजे थोड्याशा केशरी रंगामध्ये तुम्हाला दिसेल मथुरा धाम आहे आणि त्यानंतर या व्हायलेट रंगामध्ये दिसेल हे द्वारिका धाम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जगन्नाथपुरी दिसेल. तर अशा प्रकारे मूळ 3 धाम आहेत. तर या मूळ 3 धामांमध्ये म्हणून मथुराधीश आहे आणि द्वारकाधीश आहे आणि इथे वृंदावनामध्ये भगवंतांचं रूप आहे. तर या ज्या सगळ्या पाकळ्यांमध्ये हे जे रूप सांगितलेलं आहे तर या सगळ्या पाकळ्या तुम्हाला म्हणजे ही जे लेअर दिलेला आहे हा त्या प्रकारे मथुरा, द्वारका आणि गोलोक याविषयी आपल्याला गोलोकधामाला 3 याच्यामध्ये डिवाइड करून आपण देतो आहे. आणि मग नंतर तुम्ही जे बघता आहात म्हणजे इथे प्रत्यक्ष लीला भगवंत गोलोकधामामध्ये आहेत, तिथे अनेक कल्पवृक्ष झाडं आहेत, त्याच्यानंतर सुरभी गायी आहेत आणि या सगळ्या गायी ज्या आहेत त्या इतक्या भावविभोर आहेत. म्हणजे इथे भगवंतांच्या या गोलोकधामामध्ये 5ही रस आपल्याला दिसतात बरं का. शांत रस, साख्य रस, दास्य रस, माधुर्य रस आणि वात्सल्य रस, या 5ही रसांना आपण गोलोकधामामध्ये बघतो. जे आपण वैकुंठ धामामध्ये फक्त भगवंतांच्या आपण माधुर्य भावाला बघतो आणि त्यानंतरचं जे आहे जे अयोध्या धाम आहे तिथे वात्सल्य रस सुद्धा आहे. तर असे हे जे वेगवेगळे 5 रस आहेत तर गोलोक धामामध्ये तुम्हाला हे सगळ्या रसांची बघायला मिळतात म्हणजे हे सगळे रस आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघाल तर या गायी इतक्या भावविभोर होऊन जेव्हा त्यांचं दुग्धपालन म्हणजे केलं जातं ते दूध देतात तेव्हा त्या इतक्या लिटर म्हणजे इतकं दूध देतात की हे जे तुम्ही पूर्ण बघता आहात ना या वृंदावनाच्या बाजूला तर हे पूर्ण दूध आहे आणि हा दुधाचा सागर आहे आणि या दुधामध्येच म्हणून त्याला श्वेतदीप म्हटलेलं आहे. आणि हे तुम्ही जे बघाल पांढरं हे याला श्वेतदीप म्हटलेलं आहे आणि हा कुठेतरी म्हणजे गोलोकाचाच भाग आहे. हा गोलोक आणि गोकुळ याचाच भाग पुढे हे श्वेतदीप आहे. या श्वेतदीपाला 4 भागांमध्ये पुन्हा 4 क्वाड्रँगल्स मध्ये डिवाइड केलं आहे आणि तिथे मग त्याला म्हणजे ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ अशा प्रकारे ते डिवाइड केलेलं आहे आणि त्याची मग पुन्हा 4 वेद म्हणजे तुम्ही जर अगदून ह्याच्यात बघाल ही बघा इथे तुम्हाला दिसेल अथर्ववेद आहे, त्याच्यानंतर इथे यजुर्वेद आहे, सॉरी इथे यजुर्वेद आहे, ऋग्वेद आहे आणि सामवेद आहे. असे 4 बाजूला तुम्हाला 4 गेट्सला तुम्हाला त्याचे कॉर्नर्सला दिसतील आणि ते कशाला संबोधतात आहेत तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर तुम्हाला थोडंसं झूम करून हे दाखवलं तर तुम्हाला दिसेल कशा प्रकारे तुम्ही बघाल की हा अथर्ववेद आहे हा मोक्षाचं प्रतीक आहे. त्यानंतर तुम्ही बघाल तर हा जो यजुर्वेद आणि सॉरी तर अशा प्रकारे हे वेद तुम्हाला इथे दाखवत आहेत की ज्याचं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 स्वरूपांमध्ये ते संबोधलं जात आहे.
आणि त्याच्यानंतर तर याचं वर्णन थोडक्यात आपल्याला इथे दिलेलं आहे, तर हे थोडं वाचता येईल आपल्याला, की या ब्रह्मसंहितेमध्ये म्हणजे या श्वेतदीपामध्ये की देर इज अ एलॅबोरेट अरेंजमेंट ऑफ श्री कृष्णाज रेसिडेन्स अलॉंग विथ द इटर्नल असोसिएट्स सध्या नंद यशोदा आणि ते पण आहे, म्हणून म्हटलं ना की जो वात्सल्य रसप्रण आहे इथे. आणि त्याप्रमाणे इथे तुम्ही जे बघाल तर हा जो आउटसाइड द ट्रान्सेंडेंट देर इज अ क्वाड्रँग्युलर प्लेस विच इज कॉल्ड अ श्वेतदीप, म्हणजे ह्याचंच मी आता वर्णन केलेलं आहे. आणि तो वैकुंठ, तो श्वेतदीप हा गोलोकाचाच भाग आहे, वृंदावनाचाच भाग आहे. म्हणून आपण जे म्हणतो ना की त्या श्वेतदीपामध्ये ते कमळ तरंगत आहे, आणि म्हणून हे जे कमळ आहे हे या श्वेतदीपामध्ये आहे. आणि त्याचे विस्तार, त्याचेच पुढचे लेअर जे आपण हे बघतोय हे मथुरा, द्वारका आणि जे मथुरा आणि द्वारका आहे, आणि त्याच्यामध्ये पुरी आहे, जगन्नाथपुरी आहे. तर वृंदावनामध्ये जे हे जे वेगवेगळ्या शेड्स तुम्हाला दिसत आहे ते त्याचं वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे गोलोक वृंदावनामध्ये या ज्या गायी आहेत ह्या सुरभी गायी आहेत, आणि ज्या वेगवेगळ्या आपल्याला म्हणतो ना आपण जी कल्पवृक्ष जी झाडं आहेत, ही सगळ्या या झाडांचं तुम्ही वर्णन ऐकाल तर या सगळ्या कल्पवृक्ष म्हणजे इच्छा सगळ्या पूर्ण करणाऱ्या अशा या झाडं आहेत. पण या इच्छा म्हणजे कशा माहितीये का, त्या फक्त भगवंतांच्या संतुष्टी करता केलेल्या इच्छा, की स्वतःच्या नाही. जसं आपण मटेरियल मध्ये पण म्हणतो आणि आपण एरवी म्हणतो की आत्म इंद्रिया वांछे तारू नाम काम, आणि श्रीकृष्ण इंद्रियां वांछे तारू नाम प्रेम. आणि म्हणूनच या प्रेमामध्येच, म्हणून हे जे सगळं या सगळ्या प्रेममय आणि माधुर्य सगळ्या रसाने भरलेलं आहे, की इथे फक्त या गोलोकामध्ये भगवंतांच्या संतुष्टी करतात. जे आपण 15व्या अध्यायामध्ये बघतो की अतिशय सुडौल अशा गोपी आहेत आणि अतिशय सुडौल अशा नर आणि नारी आहेत, पण त्या सगळ्या भगवंतांच्या संतुष्टी करता तिथे मुलांचीही उत्पत्ती केली जाते, ती जी काही आहे ती भगवंतांच्या म्हणजे त्यांना भगवंतांचं भक्त बनवण्याच्या याने. आणि इतके सुडौल आणि सुंदर अशा स्त्रिया आहेत आणि पुरुष आहेत, पण ते फक्त भगवंतांच्या संतुष्टी करता आणि त्यांच्या डिवोशनल म्हणजे त्यांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे बुडालेले आहेत असे हे जे आहेत. आणि हे कल्पवृक्ष निश्चितच सगळ्या इच्छा पूर्ण करतात ज्या भगवंतांच्या कुठेतरी संतुष्टी करता असतील. याच्यासाठी एक सुंदर अशी छान कथाही तिथे दिलेली आहे. एका लाकूड तोड्याची कथा दिली आहे, कारण तो लाकूड तोडी त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली झोपतो बरं का, आणि त्याला माहिती असतं की कल्पवृक्ष सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करणार आहे. आणि म्हणून मग तो इच्छा एक एक करत जातो बरं का. आणि तो त्याला इच्छा होतात की मला भरपूर लाकूड हवंय जे मला कापायचं आहे, आणि मग मला त्याला सगळं बांधून म्हणजे त्याच्या स्वप्नामध्ये बरं का, म्हणजे आता तो कल्पवृक्षाच्या खाली झोपलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या सगळ्याच इच्छा त्या पूर्ण होत आहेत. आणि त्याप्रमाणे मग त्याला वाटतंय की मी लाकूड तोडून ते सगळं बांधून झालेलं आहे, मला खूप भूक लागलेली आहे, आणि मला भूक लागली आहे तर मला खूप अन्न मिळालंय, त्याच्याप्रमाणे त्याला अन्न मिळत जातं. आणि मग तो झोपी जातो, आणि मग त्या म्हणजे सगळं त्याला अन्न खाऊन वगैरे त्याप्रमाणे त्याच्या इच्छा पूर्ण होत जातात. आणि मग तो तिथे सगळं खाणं वगैरे झाल्यानंतर त्या झाडाखाली झोपू जातो. पण त्या झोपल्यानंतर त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याला एक काय स्वप्न पडतं, तर त्याला त्या स्वप्नामध्ये सुद्धा त्याला एक वाघ तिथे खाताना दिसतोय. आणि ती सुद्धा त्याची म्हणजे इतक्या कल्पवृक्षाच्या खाली तो झोपलाय, त्यामुळे त्याची तीही इच्छा पूर्ण होते की त्याच्या समोर प्रत्यक्ष वाघ आहे आणि तो खातोय त्याला. कारण त्यांनी काय केलं, त्यांनी सकाम सगळ्या ज्या इच्छा केल्या, माझं हे हवंय, मला ते हवंय, मला हे हवंय. आणि मग फायनली ज्या स्वप्नामध्ये तो जातो तेव्हा स्वतःचाच नाश, कारण त्याला असं स्वप्न पडतं की त्या वाघाने त्याला खाल्लंय, आणि त्याप्रमाणे त्याची तीही इच्छा असते ती पूर्ण होते. तर अशा या गोलोकाला आपण म्हणजे गोलोकधाम आहे इतकं सुंदर की ज्याच्याप्रमाणे असं हे वर्णन आपण थोडक्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याची काही माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. तसं जसं मी म्हटलं की द्वारका आहे, मथुरा आहे, हे 3 गोलोक म्हणजे वृंदावन, द्वारका आणि मथुरा जे आहेत. आणि त्याप्रमाणे त्याचं वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये तुम्हाला मिळतं. या जसं मी आता सांगितलं या, आणि त्याचा चैतन्य चरितामृतामध्ये पण याचा रेफरन्स आहे या द्वारका, मथुरा आणि गोकुळाबद्दलच्या सगळ्या याच्याबद्दल म्हणजे त्या डिव्हिजन्स बद्दल. तर याच्यात ब्रह्मसंहितेमध्ये ते दिलेलं आहे. जसं मी आता म्हटलं बघा तुम्हाला की जे ऋग्वेद आहे हा धर्म, त्याच्यानंतर अथर्ववेद आहे हा कुठेतरी अर्थ म्हणजे काम, यजुर्वेद आहे तो कुठेतरी वेल्थ म्हणजे तुमच्या काय म्हणतात अर्थ, सॉरी, अर्थार्थी ज्ञानी, त्याच्यापैकी अर्थ म्हणजे तुम्हाला धनाची हे आहे. त्याच्यानंतर काम म्हणजे कुठेतरी पॅशन, आपण म्हणतो ना जी इच्छा आकांक्षा,
तसा तो सामवेद आहे, तो प्रद्युम्न त्याला काय म्हणतात त्याला सिग्निफिकंट आहे त्याच्यासाठी. आणि अथर्ववेद म्हणजे मोक्ष. असे हे सगळे 4 वेद 4 बाजूंनी त्या गोलोकधामाच्या आहेत आणि ते त्याला संबोधित करत आहेत. आणि या रसांबद्दल मी जे सांगितलेलं आहे की माधुर्य रस, वात्सल्य रस, साख्य रस, दास्य रस, या सगळ्या रसांचं आपल्याला इथे पूर्णपणे दिसतात. हे काही थोडेसे जास्त सखोल आहेत ज्याच्यातून जात नाही. या अष्टसख्यांबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या प्रत्येक सखीबद्दल वेगवेगळी वर्णनं, मग त्यांचा कसा रंग आहे आणि त्यांचं वय किती आहे, त्यांचे वडील, त्यांचं प्रत्येक त्यांच्या म्हणजे सगळ्या लीला त्यांनी काय केल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं महत्व, त्यांचं कार्य काय आहे, अशा सगळ्या त्यांच्या विषयीच्या वर्णनं याच्यामध्ये केलेली आहेत. या सगळ्या गोपी आहेत अष्टसख्या म्हणजे. आणि तुम्ही बघाल तर म्हणजे या गोपी इतक्या भावविभोर झालेल्या असतात. त्या गोपींनी ब्रह्माला सुद्धा काय म्हणतात ना त्याला हे केलेलं असतं की कंप्लेंट केलेली असते, तुम्ही निर्माण केली सृष्टी आणि तुम्ही भगवंतांना म्हणजे तुम्ही आम्हाला या पापण्या का दिल्या आहेत या जीवाला, की आम्हाला त्या लवणाच्या इतक्या क्षणासाठी सुद्धा आम्हाला भगवंत विरह तो सहन होत नाहीये. अशा अनेक लीला आपण या गोपींच्या बघतो आणि अनेक या लीलांचं वर्णन आहे. आपण चैतन्य चरितामृतामध्ये तर खूप सखोल वर्णन आहे याचं. इवन शिक्षामृतामध्ये सुद्धा याचं वर्णन संक्षिप्त याच्यामध्ये दिलेलं आहे सखी मंजरीज बद्दल. तर हे सगळे मंजरी आहेत. आणि जसं आपण आता म्हटलं की गोलोक जे पूर्णपणे ट्रान्सेंडेंटल की सच्चित आनंद, जिथे आपण म्हणतो ना ज्या 15व्या अध्यायामध्ये आपण वर्णन ऐकतो की इथे कशाचीच कमी नाहीये आणि जे काही आहे हे सगळं इतकं इतकं दिव्य आहे आणि सच्चित म्हणजे इथे सगळं शाश्वत आहे, सगळं सगळं ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि जो आनंद आहे हा चिरकाळ टिकणारा आनंद आहे. तो मटेरियलिस्टिक नाहीये, दुःखालयम अशाश्वतम नाहीये ते. आणि म्हणून ज्याला हे कळतंय ना तोच त्या गोलोकधामाला जाण्यासाठी निश्चित आतुर असेल. आणि म्हणून जितक्या लवकरात लवकर आपण या जन्मांमधून बाहेर पडून आपण भगवंतांच्या त्या गोलकान, भगवंत जसं म्हटलं की क्लिम म्हणजे बीज आहे, ते भगवंत बीज देणारे पिता आहेत आणि प्रत्यक्ष भगवंतांपासूनच आपली निर्मिती आहे. इथे अचिंत्य भेद अभेद जेव्हा चैतन्य महाप्रभू सांगतात की आपण क्वालिटेटिव्हली अचिंत्य, गेल्या वेळेला पण मी याचं महत्व सांगितलं, अचिंत्य म्हणजे आपण ज्याचं चिंतनही करू समजू नाही शकणार असा भेद अभेद, म्हणजे आपण एकसारखेच आहोत, भगवंतांसारखे क्वालिटेटिव्हली आहोत, पण आपलं अस्तित्व वेगळं वेगळं आहे. भेद आहे, अभेद पण आहे, की आपण वेगवेगळे आहोत भगवंतांपासून. म्हणूनच इथे आपल्याला का जाणायचंय, कारण इथे भक्त आणि भगवंत, कारण आपलं जे नित्य दास्य रूप आहे, दासानुदास हे जे सेवक रूप आहे ते निश्चित जाणणं खूप महत्वाचं आहे. आणि असा हा सच्चित आनंद आपल्याला फक्त भगवंतांच्या या धामालाच मिळू शकतो, जिथे सगळं अतिशय प्युअर आहे. आणि याचे सगळ्याचं वर्णन इथे केलेलं आहे, जे मी तुम्हाला आधी पण सांगितलं, जो भगवंतांपासून येणारं जे तेज आहे. आणि अशा प्रकारे या गोलोकधामाचं वर्णन इथे केलेलं आहे, जिथे सगळ्या ज्या गायींचं वर्णन आहे, 9 लाख ज्या वृंदावनामधल्या गायी आहेत, ज्याचं रक्षण भगवंतांनी केलेलं आहे. आणि ज्या गोविंद जो शांत रस जो आहे की जो वारा घालतायत, म्हणजे त्यांच्या श्वासातून त्या भगवंतांना वारा घालतायत, तो शांत रस आहे. साख्य रस, दास्य रस, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे माधुर्य रस, तर भगवंतांच्या या गोपी आणि प्रत्यक्ष जी गोपी आहे राधाराणी, जिचं तुम्ही उपदेशामृतामध्ये सुद्धा जेव्हा राधा कुंडाबद्दल खूप सुंदर असं वर्णन दिलेलं आहे. का इतकं सुंदर वर्णन, आणि त्याला महत्व आहे खूप, कारण भगवंत प्रत्यक्ष म्हणजे तिथल्या तिथल्या त्या जागेचं अत्यंत महत्व आहे. चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि तिथे त्या धामाला, त्या तिथल्या प्रत्यक्ष त्या अस्तित्वाला, मग त्या राधाकुंड म्हणून जे प्रसिद्ध आहे त्याची प्रसिद्धी तिथे वर्णन केलेली आहे. तर आपण अशा प्रकारे गोलोक धामाबद्दल जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जाऊन आपण वैकुंठ धाम जाणणारच आहोत, पण त्याआधी सुरुवातीला मला थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटेल की ज्या वैकुंठ धामाच्या आधी आपण तिथे जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला इथे दिसेल की वैकुंठ धामाच्या आधी तुम्हाला दिसेल इथे अयोध्या. मी थोडंसं हे करते आता हे, तर इथे तुम्हाला दिसेल की त्याच्या आधी अयोध्या धाम आहे. वैकुंठाच्या गोलोकाच्या खालोखाल तुम्हाला जे दिसेल तर हे अयोध्या धाम आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर इथे वात्सल्य रस आणि माधुर्य रस, म्हणूनच इथे वैकुंठाच्या वरती अयोध्या धाम आहे, जिथे प्रभू रामचंद्र आपल्या सीतेबरोबर, त्याच्यानंतर लक्ष्मण, हनुमान यांचं सगळ्यांचं तिथे वास्तव्य आहे. त्याच्या खूप खोलात मी जाणार नाही, म्हणजे अयोध्येविषयी
खूप माहिती म्हणजे ब्रह्मसंहितेमध्ये त्याचं वर्णन आहे. पण पुन्हा इथे वर्णन करताना सांगितलेलं आहे की श्री प्रभुपादांनी पण सांगितलं की प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे कृष्णांच्या लीला आहेत आणि कृष्ण हे अवतारी आहेत निश्चितच. कृष्ण आणि राम वेगळे नाहीत. कृष्ण हे आकर्षित करणारे आहेत, तर राम हा आनंद आहे. म्हणून आपण जेव्हा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 कारण राम हा आनंद आहे. आणि या आनंदाला आपण अगदी आळवतो आहोत. जसं आपण म्हणतो की या राधाराणी आम्हाला भक्तीत ठेव, त्याचप्रमाणे आपण म्हणून कृष्ण आणि राम वेगळे नाही. कोणी जर रामाचा मंत्र करतं तरी प्रभूजी त्यांना सांगतात म्हणजे की वेगळं असं काही नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्र यांचं धाम हे लागोलाग आहे. इथे आपल्याला अयोध्येचं धाम दिसेल, जिथे पुन्हा आपण जर बघाल तर प्रभू राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे पुन्हा संकर्षण प्रद्युम्न वासुदेव आणि अनिरुद्ध यांचेच स्वरूप आहेत. आणि त्याप्रमाणे तिथे जी सीता राणी आहे ती श्रीमती राधाराणींचंच रूप आहे. आणि त्याच्याविषयी बरेच आपण जाणून घेता येईल की प्रभू रामचंद्र हे कशा प्रकारे मर्यादा पुरुषोत्तम होते. मग बरेच अशी काही आपण ज्या कथा ऐकतो म्हणजे आता पुन्हा आपण जेव्हा म्हणतो ना की ऑथेंटिसिटी खूप महत्वाची आहे, तर बऱ्याचदा असं म्हणजे आता याच्यावर या माहितीनुसार जी माहिती मला ब्रह्मसंहितेतनं आणि जी मला ज्या आधाराद्वारे ही मिळालेली आहे, तर तो खूप ठोस असा आधार ब्रह्मसंहितेमधनं आहे आणि वराह पुराणातनं की त्याचा एक संदर्भ आहे की जिथे प्रभू रामचंद्रांनी त्याग केलेला आहे सीतेचा. तर तुम्हाला जर ती कथा माहिती असेल तर इथे थोडंसं मी खोलात जाते की सीता ही जी रावणाने पळवलेली सीता असते ती छाया असते सीतेची आणि ती प्रत्यक्ष सीता नसते. कारण ज्या वेळेला लक्ष्मण रेखा आखलेली असते आणि ती लक्ष्मण रेखेच्या बाहेर ओलांडून जाते, ती ओलांडताना ज्या रेखेला तो अग्नी आहे आणि तो जो अग्नी आहे तो अग्नी एक्सचेंज करतो त्या सीतेला आणि म्हणून तिचे जे छाया रूप आहे ते रावण घेऊन जातो. पण मूळ मूळ जे असतं ते अग्नीमध्येच असतं आणि ती सीता तशीच अग्नीने तिला जपून ठेवलेलं असतं. आणि त्याप्रमाणे मग जी कोणी म्हणजे लंकेमध्ये पण आहे ती छाया आहे, तिचं छायेचं रूप आहे. त्यानंतर मग जेव्हा सगळं होऊन राम जेव्हा त्यांना रावणाचा संहार करून जेव्हा सीतेला परत घेऊन येतात तेव्हा तिने अग्नी परीक्षा दिली बघा. आणि तो अग्नीच मग तिथे पुन्हा तो तिथे एक्सचेंज झाला की तिथे ते छाया स्वरूप जाऊन प्रत्यक्ष सीता मग रामांकडे आलेली परत. आणि म्हणून जेव्हा त्या वाटिकेमध्ये सुद्धा छायेचं स्वरूप आहे आणि त्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्रांबरोबर आलेले छायेचं स्वरूप, पण त्यानंतर जेव्हा तिला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली तेव्हा मात्र ती प्रत्यक्ष सीता म्हणून भगवंतांबरोबर आलेली. आणि त्याच्याही पुढे जाऊन जसं आपण म्हणतो ना की चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याची काही कारणं आहेत, आंतरिक आणि बाह्य कारण आहेत, तसं सीतेचं हे सुद्धा म्हणजे सीता स्वतःहून वनामध्ये गेली आहे का सीतेला भगवंतांनी त्याग केला. मग इथे जसं आपण म्हणतो अर्जुन विषाद झाला हे जसं प्रयोजन होतं भगवंतांचं, तसा तो जो धोबी होता ना आणि त्यांनी जे भगवंतांना जे काही बोलून दाखवलं हे सगळं प्रयोजन होतं. आणि सीतेला जंगलामध्ये जाताना इथे सांगितलेलं आहे म्हणजे ज्या वराह पुराणामध्ये आणि ज्या संदर्भ जे आहेत त्याप्रमाणे सांगितले की सीता जंगलामध्ये जाताना सीतेला आनंद होता कारण अनेक ऋषी, कारण ती गर्भवती होती आणि तिच्यावर गर्भसंस्कार होणार होते त्या ऋषींच्या आणि प्रत्यक्ष वाल्मिकींकडे सीता माता होती आणि अशा प्रकारे तिला तिथे जाण्यामध्येही तो आनंद होता. असे हे काही संदर्भ आहेत आणि त्या संदर्भानुसार या गोष्टी मी तुमच्या पुढे प्रस्तुत करते आणि सांगते की असे संदर्भ जसं हे भगवंतांचं प्रयोजन आहेत काही आणि त्याप्रमाणे या गोष्टी सांगितल्यात. पण आपण जे बघतो, आपण काही मूवी बघतो किंवा काही या ज्या गोष्टी ऑथेंटिसिटी म्हणजे हे जे संदर्भ आहेत या पुराणांमधले संदर्भ आहेत, ब्रह्मसंहितेमधले संदर्भ आहेत, हे या प्रकारे ते प्रस्तुत केलं जातं. म्हणजे जसं आहे त्या स्थितीमध्ये जसं आपण म्हणतो भगवद्गीता जशी आहे तशी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. कारण प्रभुपादांनी तिथे कुठेही काही बदल न करता भगवंतांचं जे ज्ञान आहे त्यांनी दिलेलं ते जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवलंय. असा हा साधारण संदर्भ आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांचे जे भाऊ म्हणजे लक्ष्मण, मग लक्ष्मण हे भगवंतांबरोबर होतेच आणि त्याच्यानंतर मग भरत आणि शत्रुघ्न, पण लक्ष्मणापेक्षा सुद्धा भरताला जास्त दास्यत्व केले बघा. तिथे दास्यत्व जसं मी म्हटलं की हा दास्यरा की लक्ष्मणाने सेवा केलेली आहे भगवंतांची आणि त्याही पेक्षा भरताला महत्व दिलंय कारण भरतानी भगवंतांच्या पादुकांचं पूजा केलेली आहे आणि त्याही पेक्षा शत्रुघ्नाला महत्व दिलंय कारण शत्रुघ्नाने भरताची पूजा केली. दासानु 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 दास
अशा प्रकारे हे महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच या अयोध्या धामाचं जिथे हे रस आणि आपल्याला ज्याचं स्वरूप बघायला मिळतं त्या अयोध्या धामाविषयी हे वर्णन केलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण बघतो आहोत तर हे वैकुंठ धाम आहे. आणि हे जे वैकुंठ धाम आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती जास्त संक्षेपामध्ये जाणून घेताना आपण बघूया. की हे भगवंतांचं नारायण म्हणजे जसं मी म्हटलं की आदी चक्रव्यूह जो होता सो आपण थोडं पुढे जातोय. आपण गोलोकाबद्दल जाणून घेतलेलं आहे. हे थोडं हे काही संक्षिप्त याच्यामध्ये आहे त्याच्यात जात नाही. रस आपण बघितलेले आहेत. ललिता विशाखा सखी आणि बघितले. त्यानंतर आपण वैकुंठामध्ये जातोय. मग इतके ब्रह्मांड का आहेत भगवंतांपासून जी आपण म्हटलं की कशा प्रकारे निरनिराळी ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत तर त्याच्याविषयी आपल्याला जाणायचं आहे. तर आपण जो सगळ्यात सुरुवातीला बघितलेला आहे भगवंतांचा जो विलास म्हणजे भगवंतांचं स्वयंभू रूप आपण बघितलेलं आहे. मग हा चार्ट मला वाटतं जास्त तुम्हाला सांगेल. भगवंतांचं स्वयंरूप तुम्हाला इथे दिसतंय. भगवंत गोलोकधामामध्ये बासुरी म्हणजे याचं हे मनमोहक असं श्यामसुंदर रूपामध्ये ओरिजिनल काउवर्ड बॉय जो आहे वृंदावनातला ते भगवंतांचं हे रूप आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो वैभव प्रकाश बघितला त्याच्यानंतर प्रभव प्रकाश बघितला आणि त्याच्यानंतर जे भगवंतांपासून हे संकर्षणाचं रूप आहे मग प्रभव विलास आहे आणि त्याच्यापासून हे चार जे आधी म्हणजे पहिलं आदी चतुर्युग आहे त्या आदी चतुर्युगापासून मग संकर्षणापासून लॉर्ड नारायण आहे बघा. तर तो वैभव विलास आपण बघितलेला आहे आणि तो या संकर्षणापासून आहे. दुसऱ्या म्हणजे पहिल्या आदी चतुर्विवाहाच्या संकर्षणापासून नारायण आहे आणि मग नारायणापासून तुम्ही बघताय वासुदेव संकर्षण पद्युम्न अनिरुद्ध आणि यांच्यापासून जे तुम्ही आता बघाल मग यांच्यापासून जे आपण बघू तर हे जे आहेत हे तुम्ही हे सगळे यांचे हा हे जे आहे तर या वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांच्यापासून मग पुरुषोत्तम अधोक्षजा अच्युता उपेंद्र नरसिंह जनार्दना हरी आणि कृष्णा तर ही जी रूप आहे त्याच्या पुढे जाऊन आपण हे जे प्रत्येक रूप जे बघाल मग तुम्ही हे प्रत्येक नारायणाचं हे रूप आहे. आणि ही नारायणाची जी रूप आहे ही नारायणाची रूप जे त्यांनी शंख चक्र गदा आणि कमळ जे हातामध्ये धारण केलेलं आहे त्याच्या प्रत्येकाच्या पोझिशन नुसार ही त्यांची रूप आहेत. आणि म्हणून तुम्ही इथे बघाल तर 12 रूप म्हणजे ही जी आहेत केशव नारायण माधव गोविंद विष्णू श्री मधुसूदन त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा हे दामोदर म्हणजे ते रोपवालं नाही हे दामोदर वेगळं दामोदर आहे. आणि त्याप्रमाणे हे या महिन्यांचं सुद्धा तुम्ही 12 महिन्यांचं त्याप्रमाणे विस्तृत हे जाणून घ्या. आणि म्हणून आपल्याला हे जे दिसतं आहे हे भगवंतांची ही जी रूपं आहेत ही रूपं भगवंतांच्या या सगळ्या वेगवेगळ्या आपण म्हणतो ना त्यांच्या या हातात धरण्याच्या ज्या शंखचक्र गदा आणि कमळ याच्या पोझिशन आहेत त्याच्यापासून या वैकुंठाचं हे वेगवेगळे फॉर्म आपल्याला दिसत आहेत. आणि त्यानुसार आपण इथे बघितलं तर हे 4 ओरिजिनल फॉर्म्स आहेत. वासुदेव संकर्षण अनिरुद्ध नारायण त्याच्यानंतर 12 वैकुंठ जे आहेत केशव नारायण माधव आणि ते सगळे जे आपण पहिल्या थोडस हे बघा हे 12 फॉर्म्स आहेत आणि त्यांच्यापासून मग जे 8 पुढचे फॉर्म झालेत हे मिळून तुम्हाला 24 फॉर्म्स म्हणजे इथे तुम्हाला दिसतील बघा हे सगळे मिळून 24 फॉर्म्स तुम्हाला इथे दिसतात. हे खाली जर याच्या थोडं गेलं तर त्याप्रमाणे हे तुम्हाला सगळे मिळून हे 24 फॉर्म्स तुम्हाला दिसतात. इथपर्यंत तुम्हाला दिसतंय बघा 5 केशवापासून हे कृष्णा 24वा फॉर्म आणि अशा प्रकारे हे 24 हे जे आहेत हे तुम्हाला वैकुंठामध्ये वैकुंठ धामामध्ये पाहायला मिळतात. तर असं हे वैकुंठाचं स्वरूप तुम्हाला आहे जिथे भगवंतांचं नारायण रूप आणि मग इथे पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे आपण गोकुळधामाचा आधी बघितलेलं आहे आणि हा एक चार्ट तुम्हाला पूर्ण त्याच्याविषयीची माहिती देतो. नारायणापासून जे दुसरं द्वितीय चतुर्व्यूह आहे त्याच्यापासून मग जे 12 आणि नंतर मग 16 अशा प्रकारे हे 24 जे फॉर्म्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. हे अवतार दिलेले आहेत. संस अवतार जो आपण त्या दिवशी बघितलेला आहे प्रत्यक्ष अवतार. मग इथे आपण जे सगळे अवतार बघतो गुणावतार ज्याच्यामध्ये कल्कीपर्यंत सगळे दिलेले आहेत. लीला अवतार सॉरी त्यानंतर गुणावतार मध्ये आपण बघितलं ब्रह्मा विष्णू महेशांचं आहे.
ते सत्यावेश अवतार आहेत, युग अवतार आहेत, मन्वंतर आहेत, असे वेगवेगळे अवतार आहेत. आणि आपण मनूंबद्दल बघितलं, हे वेगवेगळे मनू सुद्धा सांगितलेले 14 मनू जे म्हटलंय तुम्हाला. मग स्वयंभू कशा प्रकारे वेगवेगळी नावं आहेत त्या प्रत्येक मनूची, आणि प्रत्येक मनूनी तो फॉर्म घेतलेला आहे. तर त्याप्रमाणे त्याची नावं आहेत. तर मोस्टली बऱ्याचशा माता गोष्टी परमतत्व, हा एक मिनिट हा. तर तुम्हाला येस, इथे आपण बघतोय प्रधान, महत्तत्व आणि प्रकृती. राजेंद्र प्रभूजी इथे आपण बघतो आहोत, प्रधान इज अ सटल अनडिफरन्शिएटेड सम टोटल ऑफ ऑल मटेरियल एलिमेंट्स, जे आपण पृथ्वी, आप, वायू, अग्नी, जल आणि आकाश, आणि त्यानंतर जे मन, बुद्धी आणि अहंकार, बरं का, आणि दे आर अनडिफरन्शिएटेड, वन कॅन अंडरस्टँड द टोटल मटेरियल एलिमेंट्स, म्हणजे ते सगळे मटेरियलिस्टिक आहेत. आणि प्रधान इज द टाइम, इज नॉट द टाइम एलिमेंट, बिकॉज इन द टाइम एलिमेंट देर आर ऍक्शन्स अँड रिॲक्शन्स, क्रिएशन अँड अॅनिलेशन. तर हे जे अव्यक्त, जो आपण म्हणतो ना, जे परमतत्व जे आहेत प्रभू, म्हणजे प्रधान आणि महत्तत्व, सॉरी, प्रधान म्हणजेच महत्तत्व, आणि हे महत्तत्व जे आहे ना, हे महत्तत्व या इतक्या या विभिन्न शक्तींनी बनलेलं आहे. आणि ते जेव्हा त्या आपण म्हणतो ना, त्या प्रकृती, म्हणजे इथे तुम्ही बघाल बघा, प्रकृती वेन द टोटल मटेरियल एलिमेंट्स, म्हणजे हे महत्तत्व हे जेव्हा प्रकृतीमध्ये कधी येतं, तेव्हा जेव्हा त्यांचं 3 गुणांशी त्यांचं काय म्हणतात, त्यांना व्यक्त होतात ते, म्हणजे सत्व, रज आणि तमोगुणाच्या, आणि मग जेव्हा ते तिथे येतात तेव्हा ते प्रकृतीमध्ये येतात. हे महत्तत्व म्हणजे ह्या 8 गोष्टी ज्या आपण म्हटल्या ना आता, जे मटेरियल एलिमेंट्स आहेत प्रभूजी, प्रधान, आणि त्या प्रधानांना मग तुम्ही जेव्हा अव्यक्ताला व्यक्त भाव देता, रिॲक्शन्स म्हणजे त्या ऍक्शन्स ज्याच्यामध्ये होतात, जेव्हा त्या सत्व, रज आणि तमोगुणांच्या प्रभावाखाली येतात, तेव्हा ते प्रकृतीमध्ये असतात. म्हणून जेव्हा आपण 24 तत्व बघतो, 24 एलिमेंट्स बघतो शरीराची, जेव्हा आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणतो, ते क्षेत्र 24 एलिमेंट्सनी बनलेलं आहे, जिथे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, त्याचे 5 विषय आहेत, त्यानंतर तुमची मन, बुद्धी, अहंकार, आणि तुमचं जे अव्यक्त रूप आहे, जे सत्व, रज आणि तमोगुणांच्या आधी जे मॅनिफेस्ट, म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला, त्याचं प्रकट झालेले नाही, अप्रकट असे ते भाव आहेत, असं त्याला म्हटलेलं आहे. येत आहे लक्षात प्रभू? हो माताजी, समजलं, पूर्ण समजलं. समजलं. हो. माता इथे आपण पूर्ण करतोय, म्हणजे मी खूप खोलात न जाता जेवढ्या लेवलला मला योग्य वाटलं त्या लेवलपर्यंत मी तुम्हाला साधारण म्हणजे मेन आपलं देवीधाम जे आहे, त्यानंतर अयोध्या, वैकुंठधाम आणि गोलोक वृंदावन, म्हणजे सॉरी, देवीधाम, वैकुंठधाम, अयोध्याधाम आणि आपलं गोलोक वृंदावन याच्याविषयी मी तुम्हाला सांग, महेशधाम, सॉरी, मध्ये देवीधाम, महेशधाम, वैकुंठधाम, अयोध्या आणि माताजी गोलोक वृंदावन, तर याच्याविषयी आपण जाणून घ्यायचा हा जो चार्ट आहे, हा चार्ट आपण पूर्ण जाणण्याचा प्रयत्न केलाय, ज्याचं मी तुम्हाला येस येस प्रभू. हा, हे जे आहे हा गोलोक चार्ट आहे, आणि तो आपण जाणण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. तो देवी धामापासून आपण वरती गेलेलो आहोत, वैकुंठ, प्रत्यक्ष, गोलोक. तर मला वाटतं इथे मी संपवलंय माझं हे. काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. माताजी, आपण तत्वाबद्दल बोलणार होतो, शिवतत्व, ब्रह्मतत्व, विष्णू तत्व. हो, राईट. अच्छा, तुमचं ते क्रिएशन, हा, ठीक आहे, ते आपण घेऊया याच्यामध्ये. ठीक आहे, मी प्रश्न याच्याबद्दल घेते प्रभू, आणि मग आपण त्याच्यात शिरूया, कारण ऑलरेडी ठीक आहे, आपल्याला देता येईल याच्यात. मी याच्यावर आधी काही प्रश्न घेते प्रभू, आणि आपण त्या तत्वावरही जाऊया नक्कीच. हरे कृष्ण माताजी. कोणाला या धामांबद्दल काही प्रश्न आहेत का, म्हणजे गोलोक चार्ट बद्दल प्रत्यक्ष? माताजी, मी विचारू? बोला ना, नक्कीच. माताजी, या ज्या मंजिऱ्या सांगितल्या ना तुम्ही 8, हा हा हा, तर अष्टसख्या आणि मंजिऱ्यांमध्ये काय फरक आहे? हो, फरक आहे. दासी तो आपण दासी आहेत त्या. हा दासी आहेत ना मंजिरी म्हणजे? हा, मंजिऱ्या म्हणजे दासी आहेत, आणि गोपी या राधाराणीच्या. भगवंतांच्या, हा, येस, म्हणून मी इथे त्याच्यात गेल्या नाही. ह्या अष्टसखीज आहे, या गोपी म्हणजे भगवंतांच्या खूप जवळच्या, त्याच्यातली जी विशेष गोपी जी राधाराणी माताजी, म्हणजे या ज्या अष्टसखी आपण बघतो आहोत, ही राधाराणी आणि त्यांच्या 8 सखी आहेत या, आणि ज्या मंजिऱ्या आहेत त्या त्यांच्या दासी आहेत माताजी. मंजिरी म्हणजे दासी. हा, या सगळ्या ज्या मंजिरी आहेत यांचं तुम्ही बघा, हा, तर त्या सगळ्या दासी आहेत, की ज्या वेगवेगळ्या त्यांच्या पोझिशन दिलेल्या आहेत, आणि त्याप्रमाणे त्यांची नावं दिलेली आहेत तिथे.
मग त्या काय काय करतात बघा माताजी, की ही आता सपोज मंजुला आली आहे तर त्यांची त्यांची सेवा काय आहे, तर ड्रेस करायचा राधा आणि कृष्णाला. त्याच्यानंतर यांची सेवा आहे, लवंगा मंजिऱ्यांची सेवा आहे की त्यांनी हार बनवायचे, भगवंतांसाठी फूल आणि हार बनवायचे. राग मंजिरी काय करतेय, तर त्यांचं पेंटिंग म्हणजे त्यांचं चित्रकारिता असं. त्यानंतर कस्तुरी मंजिरी काय करतायत, तर चंदनाचा लेप बनवतायत. त्याच्यानंतर गुण मंजिरी काय करतायत बघा, की भगवंतांना आणि राधाराणीला पाणी देण्याची सेवा करतायत. त्याच्यानंतर विलास मंजिरी काय करतायत, तर त्यांची सेवा आहे की भगवंतांना म्हणजे सगळं मस्करा म्हणजे सगळं त्यांचं जे सौंदर्याने नटलेले आहेत त्याप्रमाणे त्यांची ती सेवा करायची. अशा या मंजिऱ्या आहेत माताजी, या त्यांच्या दासी आहेत आणि सख्या या भगवंतांच्या अत्यंत जवळच्या म्हणजे नित्य सख्या अशा आहेत. हो. आणि अयोध्या धामाबद्दल माताजी सांगितलं, तर त्यातले 2 रस कोणते सांगितले माताजी तुम्ही? तिथे तिथे तुम्हाला बघायला मिळतो आहे वात्सल्य रस आहे आणि तिथे दास्य रस आहे. म्हणजे लक्ष्मणाच्या स्वरूपामध्ये आहे आणि वात्सल्य रस म्हणजे जे प्रभू रामचंद्रांनी दशरथासाठी आणि जे कौसल्या मातेचं, तिथे ते 2 रस आहेत. तरी पण मला थोडंसं हे द्या, कारण त्याचा मला संदर्भ मिळाला नाही. तर ते 2 रस आहेत, पण ते म्हणजे वैकुंठापेक्षा एक पायरी जास्त असल्यामुळे आपण ते वरती बघतो तो लोक. आणि इथे त्याचं माहिती असेल तर मी बघते, पण माझ्यामध्ये ते दिलं होतं की नाही ही शंका आहे. अयोध्येविषयी तर नाही, ते मी तुम्हाला माझी माहिती काढून दिलं. पण वैकुंठामधला जो रस आहे त्याच्यापेक्षा जास्त असा रस तुम्हाला इथे बघायला मिळतो. ठीक आहे, मी याच्याविषयी थोडंसं उलगडा करून सांगेन माताजी, हो. थोडा रेफरन्स आणि घेऊन सांगेन. माताजी, हे प्रधान तत्व म्हणजे 8 एलिमेंट्सने, प्रमुख येस 8 येस, तत्व मटेरियल ना? जे एलिमेंट्स, येस माताजी. हा. आणि क्षेत्र, मग ते 8 एलिमेंट्स कुठले? पृथ्वी, आप, तेज, वायू. पृथ्वी, आप, वायू, अग्नी, जल आणि त्याच्यानंतर जे मन, बुद्धी आणि अहंकार, अहंकार. खोटा अहंकार. समजलं माताजी. बरोबर. हा. माताजी, आपण जी अष्टधा आणि प्रकृती म्हणतो ती अष्टधा मध्ये तेच येतात ना सगळी? अष्टधा प्रकृती, हो बरोबर, तेच म्हटलं ना. ते जेव्हा तेच येतात प्रकृतीमध्ये ना, जातात माताजी, तेव्हा तेव्हा भौतिकतेमध्ये व्यक्त जातात, होतात. तेव्हा ते व्यक्त होतात आणि ते सत्व, रज, तमोगुणांच्या प्रभावाखाली येतात. त्याच्या आधीचं ते अष्टधा म्हणून त्याच्यात ते हा 8 येतात, हा, ते 8 तत्व. महत्त्व आणि ते प्रधान, अगदी बरोबर हम्म. बरोबर. तो शब्द असेल त्याला, म्हणजे माझ्या ऐकण्यात नाही, पण नक्कीच ते अष्टधा तेच कारण अष्टधा आपल्या गीतेमध्ये तो शब्द आहे. शब्द आहे. बरं, हे तुम्हाला मी गेल्या वेळेला म्हणूनच सांगितलेलं ते आहे. आणि ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न आहे या? हे पूर्ण हा जो चार्ट इथे तुम्हाला गोलोकाच्या शेजारी पण आढळतो, त्याचं हे सगळं स्वरूप आहे. आणि दॅट्स इट. असे किती वैकुंठ धाम आहेत माताजी? अशी धाम पुष्कळ वैकुंठ धाम आहेत, धाम म्हणून किती? मी दिलाय ना की अनेक धाम आहेत अशी. त्याचा नंबर कुठे माताजी, अनंत कोटी ब्रह्मांड म्हणलेले ना? अनंत कोटी ब्रह्मांड, कारण प्रत्येक भगवंत श्वासा कोणी पडलेत ना, निर्माण एक्झॅक्टली झालेत ना. एक्झॅक्टली. त्याला त्याला गणती नाहीये. कसे आहे माहितीये का, ते मोहरीच्या प्रत्येक दाण्यासारखे श्वासात. येतो. मोहरीचे दाणे कसे आहेत ना, तसे भगवंतांच्या श्वासापासून ब्रह्मांड आहेत. नाही नाही, वैकुंठ धामाबद्दल विचारतोय मी माताजी. कारण 24 असतील. या 5 प्रकारच्या मुक्त्या आहेत ना, त्यातल्या वेगवेगळे मुक्त्याप्रमाणे वेगवेगळे वैकुंठ असतील ना ते? हा, म्हणजे प्रत्येक याला, हो, जसं आपण इथे बघितलं ना, आता हे वैकुंठ धाम म्हणजे वाय सो मेनी फॉर्म्स ऑफ लॉर्ड, कारण वेगवेगळ्या, जसं तुम्ही बघितलं ना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, तसं बघितलंय बघा की म्हणजे ज्या प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये म्हणण्यापेक्षा जे त्यांनी, हा इथे बघा तुम्ही बघताय तेव्हा, की हे नारायणाचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत प्रभूजी, वेगवेगळी त्याची स्वरूप आहेत. आणि ही स्वरूप कशानी आहेत, त्यांनी जे शंख, चक्र, गदा, कमळ घेतलंय त्यांच्या स्वरूपानुसार ती त्यांची त्यांचे त्या त्या ठिकाणी ते आहेत. नाही, त्या 5 मुक्ती आहेत ना, सारिष्ट्री, सारुप्य आणि अशा 5 प्रकारच्या मुक्त्या आहेत ना, त्या त्याचे मुक्ती वेगवेगळे. आहेत, त्या मुक्ती हा, आहेत पण की जिथे त्या त्या सारुप्य, त्या त्या मुक्तीनुसार त्या ते वेगवेगळे वैकुंठ असतील ना त्याचे? त्यांचे वैकुंठ वेगळे. इथे प्रभू तुम्ही नेक्टर ऑफ डिवोशन, आपण जे भक्ती रसामृत सिंधूमध्ये बघतो, हा. सानिध्य, सारुप्य, सालोक्य आणि
म्हणजे आपण भगवंतांच्या सारस्वत. लोकाला म्हणजे तिथे आपण गोलोकाचं म्हणतो. मग वैकुंठ आणि गोलोक आला तिथे. मग तिथे आपण जे धाम म्हणतो, सालोक्य जे म्हणतो, ते भगवंतांचं धाम. सारुप्य म्हणजे भगवंतांसारखं रूप, सान्निध्य भगवंतांच्या जवळचं सान्निध्य, अशा प्रकारचं आपण म्हणजे जे भगवानांचं स्वरूप आहे त्याविषयी आपण त्याला जोडतो. नाही ते कळालं. मला वाटलं होतं की त्याचे वेगवेगळे वैकुंठ धाम वैकुंठ धामात असे आहेत म्हणून मुक्त्या. नाही, हे गोलोकधाम आणि वैकुंठधाम हे जे धाम दिलेली आहेत आणि हे जे तुम्हाला या चित्रामध्ये दिसतं आहे बघा, हे त्या प्रकारे आहेत. म्हणजे हा इथे बघाल, हा त्याला थोडस मोठं करून बघता येईल. हे बघा, हो हो कळालं माताजी. ठीक आहे, हो दिसतंय? हो कळालं. येस. हो हो त्याप्रमाणे ते स्वरूप आहेत त्यांची, जे शंख चक्र गदा कमळ घेतलेलं आहे. त्याच्या मी खूप खोलात नाही गेले. वैकुंठाचे तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. अजून बरंच आहे प्रभू. म्हणजे ब्रह्मसंहितेमध्ये याची जी याचं वर्णन आहे ते अजून बऱ्याच खोलामध्ये आपल्याला जाता येईल. जसं इथे काही त्यांचं वैराग्य म्हणजे पूर्ण तिथे वर्णन दिलेलं आहे. जसं पण मी गोलोकावर जास्त भर देऊन केलंय. याला अजूनही मला वाटतं 4-5 लेक्चर्स जातील. जर आपण अजून सखोलमध्ये गेलो तर बरंच म्हणजे चंड प्रचंड जय विजय हे जे प्रत्येक त्यांच्या द्वारापाशी द्वारपाल आहेत. तर अजून 2-3 त्याच्यावर लेक्चर्स होतील. पण मला वाटतं या लेवलला तुम्ही जसा तुमचा अभ्यास पुढे न्याल भक्तिशास्त्रीपर्यंत, तर तसं तसं हळूहळू याचं कुठे खूप एवढं वर्णन नाहीये. हे मला खूप म्हणजे मी योजना माताजींना माझ्या दुसऱ्या लेवलच्या वेळेस म्हटलेलं की मला इच्छा आहे की जे काही ज्ञान आणि आम्हाला आमच्या भक्तिवृक्षाचा एक ग्रुप आहे आणि तिथे एक प्रभूजी आहेत, तर त्यांनी ब्रह्मसंहितेमध्ये मधनं रेफरन्स घेऊन आम्हाला हे PDF शेअर करून आम्हाला बरंच त्याच्याबद्दल लिहिली माहिती. तर अशा प्रकारे ही तुमच्याबरोबर शेअर करण्याची माझी इच्छा होती. तर साधारण म्हणजे जे महत्वाचा आहे तो भाग केलाय. फक्त प्रभूजींचा एक प्रश्न मला जो घ्यायचा आहे की जे आपण ब्रह्मा विष्णू आणि महेशांचं जे तत्व आहे ते तत्व्याशी थोडंसं रिलेटेड आपण बोलूया. पण त्याच्या आधी मी म्हटलं हे संपवता येईल आपल्याला. तर कोणाच्या काही प्रतिक्रिया प्लीज, काही रिफ्लेक्शन. अन्वया माताजी प्लीज, काही तुमचं म्हणजे कसं वाटलं आणि काही प्रतिक्रिया याच्याबद्दल. सादर प्रणाम. हरे कृष्ण पूजा माताजी. माताजी, फारच छान क्लास झाला. खूप छान तुम्ही सांगितलं प्रत्येक धामाचं, इवन अयोध्या, खूप छान माहिती दिली. हरी बोल. थँक्यू माताजी, थँक्यू. काही कोणाचे ऍडिशन्स असतील तर नक्की कोणी सांगावं, कुणाला काही त्याच्याविषयी अजून काही सांगायचं असेल तर. मीनल माताजी काय बोलायचंय? गणेश प्रभूजी बोला. माताजी, हे जे 3 विष्णू आहेत, कर्नाटकशाही, हा हा गर्भवतशाही, हा हा ते कुठे राहतात, कोणत्या लोकात? ते देवीधाम मध्येच आहेत प्रभू. विविधाम मधले ते? हो, देवीधाम मध्येच आहे ते. म्हणजे कर्णोदकशाही कारण सागरामधल्या महाविष्णूंपासून जे आपण बघितलं, म्हणजे आपण हे जे द्वितीय चतुरूप हे बघितलं ना, त्याच्या संकर्षणापासून हे महाविष्णू आहे. आणि हे महाविष्णू जे आहेत हे कर्णोदकशाही कारण सागरामध्ये आहे. आणि त्या कारण सागरातल्या त्या महाविष्णूंपासून, ज्यांच्यापासून अनेक ब्रह्मांड आहेत देवीधामामध्ये, आणि त्याच्यापैकी एक आपण ब्रह्मांड बघितलं आणि त्याच्यामध्ये गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू आहेत. गर्भोदकशाही हे विष्णू हे प्रत्येक ब्रह्मांडात जात आहेत आणि त्याच्या प्रत्येक जीवामध्ये क्षीरोदकशाही विष्णू जातात. माताजी, हा चार्ट कुठच्या पुस्तकात आहे का? मी शेअर करेन माताजी तुम्हाला. हा आपल्या हो, आपल्या गोलोकधामाचा तुम्ही म्हणजे हा शेअर केलेला, ही जी स्क्रीन आता शेअर केलेली आहे ती आहे. म्हणजे हा तुमच्या त्या व्हिडिओ मध्ये आहे ती, पण हा पुस्तकात नाहीये ना? ब्रह्मसंहितेमध्ये याचं माहिती आहे, कितपत हे आहेत मला माहिती नाही. म्हणजे त्याचे तुम्हाला जर हे पाहिजे असतील, साधारण ही ही हे तुम्हाला हवे असतील ना आकृती. हा, म्हणजे एकेका पानावरती हे एक हा. एक असेल असं मला वाटलं होतं. Yes, yes. जसं तुम्ही आता हे बघाल ना, तर हा डायग्राम सगळीकडे आहे. म्हणजे हा हा. जो आहे ना, हा जो आहे ना, हा मुख्य गोलोक चार्ट आहे. त्याला मी कुठेतरी विश्लेषित करून, मग हे देवीधाम आहे, हे गोकुल वैकुंठ आणि त्याच्यावरती गोकुळ. तर हे कुठल्या आपल्या पुस्तकात नाही दिसलं मला. नाही दिलंय, तर मी तुम्हाला शेअर करीन याचे चित्र. ही जी काही माझ्याकडे PDF आहेत त्याच्यातली ही काही चित्र मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर याचा सगळ्याचा संदर्भ आपल्याला इथे काही आहे. संदर्भ मुख्य ब्रह्मसंहितेमधल्या श्लोकांमध्ये याचं खूप सुंदर वर्णन दिलंय. गोलोकाचं हे जे सगळं वर्णन आहे त्याच्या कमळाच्या पाकळ्यांचं, हे सगळं गोलोका म्हणजे ब्रह्मसंहितेमधले 5.2, 5.3 या श्लोकांमध्ये याचं पूर्ण वर्णन आहे.
इवन तुम्ही जी 24 म्हणजे ती जी रूप जी सांगितली त्याची म्हणजे हा त्यांच्या ह्याच्याप्रमाणेची ते श्लोक वैकुंठामध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत म्हणजे हो माधवा केशवा हे सगळे जे आहेत ना बरोबर ते बरोबर वेगवेगळे श्लोक पण आहेत त्याचे. अगदी बरोबर आणि त्याचे 12 महिने सुद्धा ते त्याप्रमाणे आहेत बघा तुम्ही बघाल तर म्हणजे त्याचं 12 प्रत्येकाचं महिने वर्णन नाही केलेलं आहे. माहिती पण त्या प्रत्येक रूपावरती श्लोक हो आहेत म्हणजे. अगदी अगदी बरोबर बरोबर ही सगळी जी 24 दिलेली आहेत हो. या याच्यामध्ये तुम्ही बघाल हम्म. तर ही सगळी 24 रूप दिलेली आहेत खाली गेल्यात तर याच्या प्रत्येकावर तुम्ही म्हणालात तसं आहे म्हणजे ही सगळी एक्सपान्शन्स आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. या चार्टमध्ये सर्वात वरती आपल्याला श्रीकृष्णच दिसत आहेत ना हो हो आणि परत इथे खाली 24वा आकडा पण ते कृष्ण श्रीकृष्णाचाच वेगळे आहेत ते म्हणताय. कृष्ण वेगळे आहेत ओ ओके कृष्ण वेगळे आहेत येस हे स्वयंभू सॉरी हा सॉरी हो का हे बर बर स्वयंभू येस येस हे जे कृष्णांचं रूप हा आहे हे स्वयं रूप आहे आणि हा हे जे कृष्ण आहेत इथे जे हा ते कृष्ण वेगळे आहेत जरी नाव कृष्ण असलं हा तरी हा ते हा कृष्ण हा हे वेगळे आहेत हे जे 24वा दिसतंय ओके आणि हे 24 पण कृष्णच आहे ना ह्या नंबर. हो एक्झॅक्टली पण ते कृष्ण वेगळे आहेत त्याचे ओके ओके ठीक ओके आहे हे जे स्वयंभू म्हणजे रूप आहे भगवंतांचं हे मनमोहक असं श्यामसुंदर जे गोलोक वृंदावनामधलं रूप आहे हे जे हो ग्वाल हो हो बालेमधलं हो हे प्रत्यक्ष श्रीकृष्ण मग त्यांच्यापासून हे सगळ्या म्हणून कृष्णांना अवतारी म्हटलेलं आणि त्यांच्यापासून हे सगळे विस्तार आहेत. मग दुसरे कृष्ण कोणते माताजी? दुसरे कृष्ण म्हणजे त्या याच्यामध्ये जे अवतार दिलेले म्हणजे त्यांच्यापासून जे विस्तारित झाले आहेत ना माताजी ते कृष्ण हा हा म्हणजे आपण ही जी रूप प्रत्येक याचं नाव दिलेलं आहे केशव नारायण माधव गोविंद हे सगळी कृष्णाचीच विस्तार आहेत कृष्णाचीच रूप आहेत पण त्यापासून जे झालंय त्याच्यापैकी एक कृष्ण हे कृष्ण आणि ते कृष्ण वेगळेच अवतार. हा आणि माताजी ते कमळाचं जे दाखवलेले तर 4 दार का दाखवलेले चारी बाजूचे त्यांना भगवंताच्या चारी भुजाला कुठल्या बाजूला हे जे जे आहे कमळ म्हणतात पाहिलेलं आहे ना आपण सखीचं वगैरे असलेलं हा तर ते हा वरी जे आहेत 4 दरवाजे दाखवलेले आहेत ना साईडने त्या हा यंत्र ते टाईप. यजुर्वेद सामवेद ऋग्वेद आणि अथर्ववेद आणि ते हा धर्म हा अर्थ काम मोक्ष हा हा त्याची तेच प्रतीक कळालं. दाखवली ना तुम्हाला हा हा बरोबर हे ते बघा हो चार हो वेद आहेत ते 4 वेद आहेत हे ना बघा हे माताजी. 4 वेद आहेत आणि हे हा हा हे तुम्ही बघाल हे सुद्धा अनिरुद्ध वासुदेव प्रद्युम्न आणि संकर्षण एक सेकंद द्या हा मला एक सेकंद मस्त हा बोल हरे कृष्ण माताजी. हे मराठीत नाही आहे का सर्व? मराठीत म्हणजे मी आपण तयार करू तुम्ही शकतो माझा बोलताय ते प्रयत्न मराठीत पण हे स्लाइड आहेत त्या मराठीत नाही आहेत ना? नाही हे मी म्हणजे हे प्रेझेंटेशन इंग्लिशमध्येच बनवलेलं होतं ते तुमच्यासाठी म्हणून मी त्याप्रमाणे ती माहिती हे केलेली आहे तर मराठीमध्ये आपण प्रयत्न करू नक्कीच करता येईल नाही असं नाही तर जे संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्या लेवलला नक्कीच जे मी मूळ मुद्दे घेतले मुख्य देवीधाम महेशधाम वैकुंठ आणि गोलोक कारण त्या मंदिरी वगैरे त्यांच्या माहिती इंग्लिश मध्ये आहेत ना त्या मराठीत वाचल्या तर लक्षात राहतील ना आमच्या. नक्कीच 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 मी शेअर करीन माताजी मराठीतलं आपल्याला शक्य झालं तर आपण नक्की करूया ठीक आहे हो 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 चालेल चालेल. ठीक हरी बोल ती रेकॉर्डिंग पाठवा माताजी. नक्की माताजी नक्की पाठवेन अजून काही प्रश्न आहेत याविषयीच हरे कृष्ण बोला माताजी तुम्ही आवाज मराठीत तुमचा खूप नीट येत छान नाही समजावून सांगितलं. आवाज क्लिअर येत नाही प्रणिता माताजी का माताजी कधीपासून सुरू होणार आहे? कोण प्रणिता माताजी विचारताय का हो हो माताजी तुम्ही कुणाच्या बॅचला आता होता दीप्ती माताजींच्या का
हा दीप्ती दाभाडे. हा राईट. तर आता एक थोडंसं थांबा, म्हणजे आपला एक वर्ग आता संपतोय, तिसरी बॅच. तर मला वाटतं एक आपण बॅच लवकरच सुरू करू पुढच्या आठवड्यात. कार्तिकी माताची एक वर्ग, तर मला वाटतं पुढच्या आठवड्यात आपण वर्ग सुरू करू, तिसरी लेवल अच्छा सुरू अच्छा. होईल. अन्वय माताजींचा एक वर्ग ऑलरेडी चालू आहे आणि एक कार्तिकी माताजींचा जो झालाय, तर आपण एक वर्ग सुरू करतो. आयदर मी घेईन नाही तर ओके. कार्तिकी माताजी घेईल, पण पुढच्या आठवड्यात आपण मोस्टली सुरू करतोय. त्या दृष्टीने मी टेक्निकल टीमशी कोऑर्डिनेट करतेय. तर एक हा पुढच्या आठवड्यात तुम्हाला नक्की त्याच्याविषयी, म्हणून मी ग्रुपवर आधीच टाकलंय की ग्रुप सोडू नका, इथेच सगळी माहिती दिली. काही वेळेला काही कारण कशा असतात, या सगळ्या लिंक्स असतात, या एकाड एक शेअर केलेल्या असतात. त्यामुळे मग त्या बरोबर. लिंक्सचं थोडंसं बघायला लागतं. तर ते टेक्निकल टीमशी कोऑर्डिनेट करून व्हायला थोडा वेळ लागतो आणि मध्ये सगळे त्या गौर पौर्णिमेत वगैरे हो थोडंसं हो. बिझी होते. त्याच्यामुळे थोडंसं हा नाही. मुख्य ओके. म्हणजे मी 2 गोष्टींची कोऑर्डिनेट करते, की एक आपली क्विज सुद्धा जी आपली अपलोड हा झाली नाहीये, आणि दुसरी हा. गोष्ट ही तिसरी लेवल पुन्हा एक नवीन बॅच चालू होती. ओके ठीक आहे. धन्यवाद. नक्कीच. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. माताजी, फोर्थ येस, लेवल कधी चालू होणार आहे मराठी? फोर्थ लेवल सुद्धा आपण लवकरच सुरू करू. थोडासा वेळ द्या, आपण टप्प्याटप्प्याने चाललो आहोत. तर सगळ्या तिसऱ्या लेवलच्या बघताना अगदी पण प्रॉब्लेम, की आत्ता कुठे, क्विज म्हणजे पण आपला सोडायचा. प्रयत्न आहे, कारण आतापर्यंत असं होत होतं की तिसरी लेवल झाल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या लेवलला तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये जाऊ शकत होता. पण आता प्रयत्न आहे आपण, पण थोडासा वेळ द्या, कारण कुठली घाई करत हो. नाहीये आम्ही. आणि नाही नाही काही माधव्या नाही. माताजी पण आपल्या बरोबर आहेत, कारण आम्ही फक्त प्रयत्न करतो विचारलं आहोत. माताजी, मी फक्त हरे विचारलं कृष्ण. हरे कृष्ण. कारण क्विज पण सोडायचे आहे, क्विज. हो, म्हणूनच. तर दोन्ही गोष्टी कोऑर्डिनेट, थोडंसं काही वेळेला टेक्निकली आणि आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाहीत काही गोष्टी, तर त्या मी भगवद्गीतेचं आहे कंटिन्युअस माताजी. हा माताजी, भगवद्गीतेचं एकच क्विज सोडवलेली मी, एकच सर्टिफिकेट आलं. ते दुसरे तुम्ही सोडायला गेलं का ते कुठल्या लेवलला आहात प्रभू? L3 ला आहे माताजी. अच्छा, पण मग तुम्ही लेवल 2 सोडवलीत ना प्रभू? नाही ना, ते सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे ना माताजी. लेवल 2 ला प्रॉब्लेम नाहीये प्रभू काही. लेवल 2 ला भगवद्गीताचे का? हा, लेवल 2 ला तुम्ही जी क्विजची लिंक दिली जाते त्याच्यामध्येच जाऊन तुम्ही जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, लेवल 2 म्हणून असं येतं की लेवल 2 आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सगळ्या क्विजेस सोडवू शकता. लेवल 2 ला नाही काहीच ना, प्रॉब्लेम नाही. लेवल 3 ते आपली जमलं सध्या नाही ना मला, अडकली जमलं आहे. नाही ते. हा, तर लेवल 2 तुम्ही प्रयत्न करा. लेवल 2 चं सर्टिफिकेट सगळे आणू शकतात, कारण लेवल 3 ला जाण्यासाठी लेवल 2 चं सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. तर तेवढा प्रयत्न करा मात्र सगळ्यांनी. तर काही लेवल 2 इश्यू ला येईल कोणते क्वेश्चन राहतील माताजी? मला स्क्रीनशॉट पाठवा प्रभू तुम्ही माझ्या नंबरवर, काय प्रॉब्लेम येतोय तो आपण रिझॉल्व्ह करूया. L2 ला कोणते बुकचे राहतील क्वेश्चन? काय ते? L2 ला कोणत्या बुकचे क्वेश्चन राहतील? L2 ला सुद्धा तुम्हाला भगवद्गीतेवरच प्रश्न आहेत, थोडेसे पण ते सखोल आहेत अजून. काय झालं, माताजी ते L2 ग्रुपवर सोडायला टाकली गेलं जाईल का ना माताजी? प्रश्नपत्रिका? काय हरे ते? कृष्णा. एका वेळेला एकाने विचारा प्लीज. हरे कृष्णा, मी हा, विचारतो बोला. माझा क्लिअर. L2 ला मी जेव्हा सोडायला जातो ना माताजी भगवद्गीतेचं, हा ते हा. मला पहिलं सोडवलेलं दिसतंय. ते पहिलं जे नाही सर्टिफिकेट मग आलं ना नाही, पण तुम्ही मग L1 चं. पुढे गेला नाहीयेत का तुम्ही? गेलो ना, झालं L2 झालं, L3 झालं आता माझं. पण ते क्वेश्चन सोडायला गेलं का ते L1च दिसतंय, म्हणजे सोडवलेलेच क्विज दिसतात मला. नाही, मग काय करा तुम्ही, पुन्हा म्हणजे त्याच्यातनं बाहेर या. त्याच्यातनं बाहेर येऊन नक्की काय प्रॉब्लेम होतोय ना, तो मला तुम्ही शेअर करा प्रभू. कधी कधी काय असतं ना, तुमचे जे काही एंटर केलेले डिटेल्स असतात ना, ते जर नीट हो. नसतील आणि लॉग इन मध्ये काही इश्यू असेल तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही मला काय करा, कुठे तुमचं अडतंय तो स्क्रीनशॉट मला पाठवा, तर तो टेक्निकल टीमला आपण पाठवून बघता येईल. हो चालेल, बघू मग. ओके. मग मला जिथे तुमचं अडतंय तिथे मला तो स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही, मग आपण ती बघूया. मला वैयक्तिक लिंक पाठवा ना माताजी. हरे कृष्णा. क्विज लिंक हवी आहे ना, ती आपण सांगतो मी. हा. ऍडमिन पाठवतील कारण आहे तुम्हाला ना, quiz. ते क्विजचं आता ते फार दिवस झाले सोडून ना, 6 महिन्याच्या आधी ती लिंक नाही राहिली माझ्याकडे. ठीक आहे, मग लिंक पाठवली जाईल परत. ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ग्रुपवर सगळ्यांनी ग्रुपवर पहा, ग्रुपवर लिंक पाठवल्या जातील. आपल्या ज्या ऍडमिन आहेत त्या सगळ्या लिंक्स पाठवतात. ठीक आहे. हॅलो. आम्ही पण हा माताजी. ज्यांचं आहे त्यांनी पण सोडायचं का माताजी? एक मिनिट हा, कोण बोलतंय? हा बोला, सुनंदा माताजी. हा, आमची लेवल 2 सुरूच आहे, पूर्ण संपलेली नाही. मग आम्ही पण आताच सोडायची का ती क्विज? नाही, तुम्ही थांबा ना, 18 दिवसामध्ये तुम्ही हळूहळू जा. 18 दिवस हा, झाले की तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करून मग तुम्ही ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे, ठीक हा, आहे. ठीक हरे आहे. कृष्ण. ओके, हरे कृष्ण. बोला प्रणिता माताजी. मॅडम, माझा प्रॉब्लेम येत होता लेवल 2 सोडवण्यासाठी. मला पासवर्डच माझा खूप वेळेला मी प्रयत्न केला, पण तो चुकीचाच येतोय पासवर्ड. त्यामुळे पण मला मग ती क्विजच सोडवता येत नाहीये 2 तुम्ही चा. फॉरगॉट पासवर्ड देऊन बघा. हा
फॉरगॉट पासवर्ड म्हणून देऊन बघा. म्हणजे म्हणजे विसरलाय तसं, पासवर्ड विसरलाय तसं देऊन बघा. अच्छा अच्छा, हो का? नाही, मी खूप 3-4 वेळेला व्यवस्थित अगदी हे करून करते, पण ते माझा पासवर्डच ओपन होतच नाहीये, तो पुढे जातच नाहीये. तर काय करायला लागेल तरी? नाही, मग काय करायला लागेल तुम्हाला? ऍक्च्युली कुठे अडतंय त्याचा पुन्हा, म्हणजे जसं मी प्रभूजींना म्हटलं तसं तुम्ही मला फोटो हा. पाठवा ना त्याची. पाठवू का? हा. कारण जेव्हा तुम्ही लिंक पाठवली ना लेव्हल 2 ची सोडवायला लागेल म्हणून, मग मी आमचं झाला म्हटल्यानंतर लगेच तुम्ही पाठवल्यानंतर मी प्रयत्न खूप केला, पण ते होत नव्हतं, म्हणून मग मी म्हणलं आता थोड्या वेळाने परत चेक करू आणि मग हे करू म्हणतो. पण ते पासवर्डचाच प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे पासवर्डचा म्हणजे नाही, लिंक याचा अर्थ सोडवायची ना, आहे, पण तुम्ही काय करा, तो तुमचा पासवर्ड एंटर होत नसेल म्हणून तो प्रॉब्लेम येत असेल. तुम्ही हो. फॉरगॉट पासवर्ड म्हणून खाली येतं, तो देऊन बघा. तरी इश्यू येत असेल तर मला पर्सनलवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. ओके ठीक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुझ्या माताजी, माझं पण असं बरेच झालं. मग मी पहिल्यांदा मुळातच ईमेल पण बदलला, ईमेल आयडी पासून बदललं, तेव्हा आलं. ओके. हा, एक्झॅक्टली. काय होतं, मी तुम्हाला तेच सांगते. माझं खूप हल्ली ना होत होतं, मी एक गोष्ट विचारायची होतीये. बघा तुम्हाला. हो, एक्झॅक्टली. सध्या काय होतंय की रजिस्ट्रेशन न करता बऱ्याच भक्तांना तसंच एंटर केलं जातं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर लिंकद्वारे आलात तर तुमचं रजिस्ट्रेशन होतं. जर तुम्ही लिंकद्वारे नसाल आलात तर तुम्ही क्विज सोडवताना तुम्हाला लॉग इन करायला लागतं, म्हणजे तुम्हाला एनरोल करायला लागतं. मग तुम्ही पुढे जाऊ शकता. तर त्याच्यामुळे हे कुठले प्रॉब्लेम येत असतील तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतील. आणि जर मी माझा तुमच्याकडून ईमेल नसतील होत आयडीच पहिल्यांदा बदलला, मुळातला जो ईमेल आयडी होता तो बदलला, हा, आणि मग ते व्यवस्थित सुरू झालं सगळं. एक्झॅक्टली. हॅलो, तसंच करण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, मला क्विक लिंक मिळेल का? क्विज लिंक सगळ्यांना टाकूया. मी ऍडमिन्सना सांगते आणि तुमच्या हा, सगळ्यांच्या ग्रुपवर क्विज लिंक येतील. ठीक आहे. लेव्हल 2 ची तुम्हाला. माताजी लेवल प्रश्न 2 ची. बरोबर. ओके, आपण माता याच्यावर प्रश्न घेऊया. तुम्हाला सगळे तुमच्या ग्रुपमध्ये मिळतील हे प्रश्न. अगदी एक सगळ्यांचं संक्षिप्त स्वरूपात, म्हणजे क्विज बद्दल कुणाला क्वेरी असेल, 2 गोष्टी आहेत. क्विज लिंक तुम्हाला शेअर केली जाईल तुमच्या ग्रुप्सवर. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला क्विजमध्ये काही इश्यू येत असतील तर तुम्ही मला त्याचं स्क्रीनशॉट मला स्वतःला पाठवा. आपण टेक्निकल टीमशी कोऑर्डिनेट करून तुमच्या दुसऱ्या लेवलच्या सर्टिफिकेट पर्यंत तुम्हाला नक्की सगळी मदत मिळेल आमच्याकडून. फक्त तिसरी लेवलची क्विज थोडीशी अडकली आहे टेक्निकल याच्यात, ती अपलोड झाली नाही, त्याच्यामुळे तिसऱ्या लेवलची क्विज थोडीशी अडकली आहे. तर ती आत्ता या 3-4 दिवसात होईल असं प्रयत्न आहे. तर त्याप्रमाणे ती एकदा अपलोड झाली की तिन्ही क्विजेस पण त्या सोडवता येतील व्यवस्थित. नाही, पूजा दीदी, हॅलो. हा, बोला माताजी. मला ते माझी ती लिंकच गेलेली आहे, तर मला 2 लेवल 2 ची लिंक पाठवा. नक्की माताजी, नक्की सगळ्यांना पाठवली जाईल, काळजी करू नका. तुम्हाला पाठवली जाईल माताजी. ठीक आहे, ग्रुपवर. म्हणजे सोडवले जातील प्रश्न आहे ना? नक्कीच माताजी. हो. माताजी. हो. हा माताजी, मी रत्ना बोलतेय. बोला माताजी. हा जो पासवर्डचा प्रॉब्लेम आहे ना लिंकचा, माझा पहिल्या लेवल पासून राहिलेला आहे. मला ते पहिली लेवल पण मी सोडवते ना, जेव्हा सोडवायला जाते तेव्हा हा पासवर्डचा प्रॉब्लेम येतो. पण मग कसं होत आहे की रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो ईमेल आयडी आणि पासवर्ड दिलाय तोच तुम्हाला घालायला लागतो क्विजला. हो, तरी एरर येते माताजी पासवर्डला. नाही, मग काहीतरी कधी ना सेम नेम वगैरे असेल. एक काम करा, तुम्ही जे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येत आहे स्क्रीनशॉट पाठवा. हे पास्ट मध्ये पण झालेलं आहे आणि याच्यावर सोल्युशन आहे. सो डोंट वरी. हो, त्यामुळे माताजी मला पहिल्या लेवलची पण लिंक हवी आहे, कारण माझं पहिलंच अडकलंय. आपली पहिली आणि सेकंड लेवलची क्विज लिंक सेम आहे. सेम आहे. लक्षात घ्या, सेम आहे. फक्त पहिल्या लेवलमध्ये तुम्हाला पहिली लेवल सिलेक्ट करायची, दुसऱ्या लेवलच्या वेळी दुसरी लेवल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन सिलेक्ट करायचे आहेत. त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि जर तुम्हाला काही इश्यूज आले तर मला तुम्ही पर्सनलवर शेअर करा. आपण टेक्निकल टीमशी करू कोऑर्डिनेट. ओके माताजी. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा माताजी, माझी पहिली राहिलेली आहे. मी तेच आता सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना तो कॉमन मी उत्तर दिलं म्हणून, की सगळ्यांना क्विजचं कॉमन आहे ती क्विजची लिंक. तर सगळ्यांना क्विज लिंक टाकल्या जातील. कोणी ग्रुप सोडू नका. तुमच्या सगळ्या लेवल 2 च्या ग्रुपवर आपण क्विज लिंक टाकूया. जे ऍडमिन आहेत ना त्यांना आम्ही सांगतो क्विजेस तुमची लिंक नक्की टाकतील. सो डोंट वरी. तुम्हाला सगळ्यांना क्विजेस सोडवता येतील. सगळ्यांना सेकंड लेवलचं सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल आणि सगळे आरामात करू शकाल. सो काळजी करू नका. ठीक आहे. हरे कृष्ण माताजी. हा, एका क्विजवरच जमू शकतं सगळं का त्या लिंकवर, का वेगवेगळ्या लिंक? पहिली मी सांगितलं ना, पहिली लेवल आणि दुसरी लेवल एकाच क्विजवर आहे प्रभूजी. तिसरी लेवल ही वेगळी आहे प्रभूजी. ठीक आहे.
ओके, हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता परत L1 जॉईन करू शकतो ना माताजी मी? तुम्ही 8 L1 किती तारखेला. वेळा करू शकता, किती वेळा करू शकता ओके. प्रभू, अगदी ओके, किती वेळा. हरे. आणि तुम्हाला प्रत्येक वेळी लिंक, म्हणजे तुम्हाला लेव्हल 2 साठी क्विजची गरज पण नाहीये, पण तुम्हाला एक स्वतःला कुठेतरी प्रश्न सोडवायचे तर तुम्ही लेव्हल 1 आणि लेव्हल 2 ला सेम लिंक वापरून तिथे तुम्ही त्याप्रमाणे जाऊ शकता. काही इश्यू येत असतील मला पर्सनलवर टाका, आपण नक्की ते रिझॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. हो हो माताजी. ओके. हरे कृष्णा. सो आपण मेनली मी आता यांचा प्रश्न घेतेय. आपले पवन प्रभू जे आहेत त्यांनी जो विचारला आहे, पवन प्रभूजींच्या प्रश्नाला उत्तर देऊन मग इथे थांबूया जरा आपण. की पवन प्रभूजींनी विचारलेलं की ब्रह्मा, शिवा आणि विष्णू, राईट, ब्रह्मा विष्णू महेश यांचं तत्व. प्रभूजी तुमचा प्रश्न हाच होता बरोबर? हो हो. हा, मग तत्व जी आहेत, आता ब्रह्मांनी सृष्टी निर्माण केली, ब्रह्मांना पिता म्हटलं जातं, प्रपिता हे भगवंत आहेत कृष्णांच्या. जसं तुम्हाला आणि शक्ती तत्व. हा, तत्व तेच सांगते की ब्रह्मा हे निर्माता आहेत, म्हणजे तत्व ही कशी आहेत बघा, ही 3 तत्व आहेत प्रभू. आणि ही 3 तत्व म्हणजे ब्रह्मा हे निर्माते आहेत, विष्णू हे पालन करते आहेत आणि जे शिव आहेत हे विनाशक आहेत. म्हणजे या सत्व, रज आणि तमोगुणांच्या नुसार त्यांना दिलेलं आहे. पण सात्विकता जरी विष्णूंची दाखवली की ते पालन करता आहेत आणि कुठेतरी राजसिकता निर्माण करण्याची आहे आणि तामसिकता, पण ही ती तामसिकता नाही. तर इथे आपण बघतो आहोत की ब्रह्मा हे कशा प्रकारे भौतिक सृष्टीचं, म्हणजे भौतिक सृष्टीच्या या जो आपण आता बघितलं की ते सृष्टीचे निर्माते आहेत, की त्या प्रकारची ती निर्माती करतायत. आणि त्यांची त्यांना जी म्हणजे ब्रह्मांची आपण बघतो की 4 डोकी आहेत, त्यामुळे त्यांची सगळीकडे नजर आहे आणि त्याप्रमाणे ते सगळीकडे त्यांचं निरीक्षण करू शकतात. ते विष्णू हे कोण आहेत, तर विष्णू हे पालन करता आहेत त्याच गोष्टीचे. आणि ते त्याप्रमाणे धार्मिकता आणि याच्याप्रमाणे म्हणजे कसं की धर्माचं हे राखून त्याप्रमाणे ते पालन करत असतात त्याचं. आणि हा जो संहार केला जातो किंवा विनाशकता ही असते, ही पुनर्निर्मितीसाठी. ही विनाशकता तामसिकतेची नाही, तर त्या गोष्टींना म्हणजे त्याचा संहार केला जाऊन नूतन निर्मितीसाठी असं हे तत्व आहे. आणि हे सगळ्याचं का केलं जातं, हे सगळे एकमेकांशी जोडलेले जातात, कारण इथे कुठेतरी निर्मिती, पालन आणि तुम्हाला संहार हा तितकाच. जसं आपण 7व्या अध्यायामध्ये भगवंतांच्या भगवद्गीतेच्या बघतो की जसं भगवंत हे निर्मिती करतायत आणि प्रलयही करतायत, आणि मग जे कोणी इच्छेने राहतायत ते तिथे कुठेतरी पुन्हा जन्म घेत आहेत भौतिकतेमध्ये. आलं लक्षात? तर ही तत्व अशा प्रकारे आहे. हे एवढं याचं एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यावर तुम्हाला आता काही शक्ती तत्व. शक्ती तत्व म्हणजे कुठलं? शक्ती तत्व म्हणजे जसं ब्रह्मतत्व होतं, जसं विष्णू तत्व होतं, तसं शक्ती तुम्हाला तत्व आहे. सांगितलं ना की तुम्हाला शंभू म्हणजे शंभू तत्व आणि शक्ती जी देवीधामामध्ये जे आहे की ज्याप्रमाणे इच्छा देऊन, म्हणजे ही शक्ती तत्व असं प्रभूजी, आय डोंट नो, म्हणजे मी जे तुम्हाला आता जे इथे आपण जी ठोस चर्चा करतो आहोत आणि ज्याचा ठोस संदर्भ आहे त्याप्रमाणे सांगते. आता हे तत्व जे तुम्ही म्हणाल, हे तत्व 3 तत्व आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 तत्व आहेत. आणि ज्याप्रमाणे आता मी ज्या गोलोक धामाबद्दल सांगितलं त्याविषयी तुम्हाला काही असेल, कारण असं बघायला विषय तुम्ही खूप त्याला प्रविषय होऊ शकतात, अजून त्याचे खूप सब टॉपिक्स होऊ शकतात. जसं मी म्हटलं की या गोलोकधामावर सुद्धा, गोलोक चार्टवर अजून 4-5 लेक्चर्स होऊ शकतील जर आपण त्याच्या प्रत्येक याच्या संक्षिप्त याच्यात गेलो. पण ती संक्षिप्तता खूप संदर्भासह आणि त्याला खूप मला वाटतं अभ्यास आणि तेवढी आपल्याला, आपण जसं म्हणतो ना की जसं भगवद्गीता, त्याच्यानंतर भागवत, मग चैतन्य चरितामृत, त्याप्रमाणे आपली तेवढी पातळी सुद्धा आली पाहिजे तेवढं जाणण्याची, म्हणजे मग आपल्याला ती आत्मसात करण्याची तेवढी शक्ती पण येते. म्हणून मी हे जितकं म्हणजे ज्या लेवलला आता तुम्ही जे 2nd लेवलला, 3rd लेवलला आहात, त्या दृष्टीने जे ज्ञान आवश्यक आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. तर त्याप्रमाणे तुम्ही त्यावर काही प्रश्न, आणि म्हणून तत्वांबद्दल तुम्ही विचारले ते मी, ही 3 तत्व त्याप्रमाणे आहेत. ठीक आहे प्रभू. क्षितिजा माताजी, श्रावणी माताजी, इतर कोणाला काही प्रतिक्रिया? क्षितिजा माताजी, काय सांगायचंय, ऍडिशन्स आहेत काही किंवा काही बोलायचंय? नाही, समजलं माताजी, खूप छान झाला. हरे कृष्ण. आणि हा माताजी आता हा 3 चतुर्थांश भाग म्हणतो ना आपण स्पिरिच्युअल स्काय मधला. अगदी बरोबर. 1 चतुर्थांश फक्त मटेरियल आहे आणि 3 चतुर्थांश हे येस, बरोबर, अगदी बरोबर. हो. हरे कृष्ण, हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण, हरी बोल. खूप सोप्या भाषेत सांगता माताजी, खूप छान वाटतं. धन्यवाद माताजी, प्रयत्न आहे तोच माताजी. हरी बोल, हरे कृष्ण.
आता हरे जी कृष्ण. सायली माताजी विचारताय ग्रुपमध्ये की फाईल शेअर केली जाईल की ग्रुपवर कुठली तुम्हाला PDF हवंय का? मी पाठवेन नक्की. आणि सगळे बोलताय पहिल्या पहिल्या अंदाज पार्टची पण पाठवा माताजी. हा बोल म्हणजे हे जे बोल PDF आहे ना, जे हम्म. जेवढं आवश्यक आहे तेवढे स्क्रीनशॉट घेऊन मी तुम्हाला पाठवेन. म्हणजे ओके. ज्याची आवश्यकता आहे पहिला जो पार्ट आहे आणि रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत येईलच. पहिल्या रेकॉर्डिंग पार्टचं आलंय. हो, आलंय रेकॉर्डिंग. आहे. दुसऱ्याचं रेकॉर्डिंग पण मी नक्की पाठवेन. नक्की. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माताजी मला पहिल्या पार्टचं पण रेकॉर्डिंग पाहिजे, माझ्याकडे नाहीये म्हणून तुम्ही पाठवाल का? कुठल्या ग्रुपवर आहात माताजी? लेवल 2 च्या ग्रुपवरती. नाव अमृता काय? श्रावणी माताजी. का? श्रावणी माताजी? हो माताजी. अच्छा ठीक आहे. आपण या तुम्ही सेवाच्या ह्याच्यात पण आहे ना, मग तिथे पण शेअर करीन माताजी. तुम्ही वेलकम हो कॉलमध्ये माताजी, आहात ना, तिथे चालेल. मी शेअर करीन माताजी. हो हो माताजी, चालेल. नक्की नक्की हरे माताजी नक्की. कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण थांबूया इथे. अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? क्विज विषयी प्रश्न नक्की तुमचे सगळे सॉल्व्ह होतील. काळजी करू नका. मला पर्सनलवर तुम्ही लिंक टाका. सगळ्यांना क्विजेस सोडवता येतील. फक्त तिसऱ्या लेवलचा सध्या थोडा इश्यू आहे, जो रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कारण ते अपलोड झाले नाहीयेत. स्ट्रक्चर तयार आहे आपलं, पण काही कारणाने ते अपलोड झाले नाहीत, तर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आपण टेक्निकल टीमशी कोऑर्डिनेट करतोय त्याच्यासाठी. फक्त पहिल्या दुसऱ्या लेवलच्या क्विजला मला काही इश्यू वाटत नाही. तुमचा ID आणि पासवर्ड नीट वापरा, त्याप्रमाणे तुम्हाला नक्की सोडवता येते. हरे अजून कृष्ण काही? माताजी. हरे कृष्ण. माताजी खूप खूप धन्यवाद. मी तुमच्या खूप पाठी लागली आणि हरी बोल. तुम्ही नाही नाही, माझा हट्ट प्रयत्न होता, पण ते कुठेतरी जमून हा. म्हणून म्हटलं नाही, आता हे ठरवलंच होतं मी. आणि त्याप्रमाणे म्हणून मी थोडा ब्रेक घेतला 10व्या अध्यायानंतर, पण म्हटलं नाही, हे आवश्यक आहे. कारण 8व्या 9व्याशी संपर्कात म्हणजे संलग्नच ते होतं, म्हणून प्रयत्न असं काही नाही. खूप धन्यवाद तुम्ही म्हणालात, त्यामुळे मी तो हे प्रयत्न केलाच होता. पण नक्कीच त्याने सगळ्यांपर्यंत आणि माताजी हे ज्ञान पोहोचू खूप शकेल याचा छान आनंद आहे. सांगितलं. खूप छान धन्यवाद. सांगितलं. म्हणजे संक्षिप्त असून सुद्धा सगळंच जेवढं समजावलंय तेवढं कळलंय. धन्यवाद माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. खूप हरे सोप्या कृष्ण माताजी. भाषेत आणि सांगितलं. हो, खूप धन्यवाद. सोप्या भाषेत सांगितलं खूप माताजी. सोप्या भाषेत माताजी सांगितलं, PDF त्यामुळे शेअर ते कराल का? समजलं चांगलं. आता PDF शेअर केली तर आम्हाला परत आम्हाला रिव्हिजन करता येईल. नक्की करेन, मी हा. नक्की करेन, मी नक्की करेन. जेवढं आपण घेतलंय ना त्याचं PDF धन्यवाद करा. माताजी. खूप खूप हरी छान बोल. समजलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हो. माताजी ऐका त्याच्याकरता ना. तुम्हाला किती दिवस अभ्यास करावा लागला असेल? हा, मी म्हटलं ना की आम्ही पुढच्या याच्यामध्ये आता ज्या भक्तिवृक्षाच्या याच्यामध्ये या चर्चा होतात आणि तिथे आम्हाला खूप छान एका प्रभूजींनी म्हणजे ह्याच्याबद्दल माहिती देऊन मग आम्ही त्याच्यावर चर्चा करून मग त्या गोष्टी मग मी अजून त्याला थोडं विश्लेषित करून आता तुमच्यासाठी मग ती पण माहिती तुम्ही मराठी मराठीमध्ये जे ट्रान्सलेट प्रयत्न करून केला. सांगितलं ना, त्याच्याकरता दाद द्यावीशी वाटते. हरी बोल. सगळी भगवंताची कृपा आहे माताजी. कारण तुमच्या हो. सगळ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं असा खूप प्रामाणिक प्रयत्न होता, बाकी काही नाही. कारण बऱ्याच माताजी जणांना गोलोक चार्ट म्हटलं की बऱ्याच एकदम असे खूप कॉम्प्लिकेशन असं वाटतं, पण ते इतकं सोपं सरळ आहे असा प्रयत्न माझा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा होता. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भागवतम मध्ये असेल ना, भागवतम मध्ये असेल हे सर्व ना? हो हो, त्याचाही संदर्भ आहे ना, भागवतांमध्ये आहे, पण ब्रह्मसंहितेमध्ये जास्त खोल आहे. ब्रह्मसंहितेमध्ये त्याचं जे भागवतम वर्णन मध्ये आहे ते खूप हा वरती फोटो आहे हा स्कंदावरती, पण हे ऍक्च्युली कोणत्या स्कंदामध्ये असेल? ते मी बघून सांगते प्रभू, आपल्याला बघायला लागेल. बरं. नक्कीच आहे, गोलोकाविषयी माहिती आहे. कुठल्या स्कंदात आहे ते आता तरी आपल्याकडे ब्रह्मसंहितेचे काही रेफरन्स आहेत, भागवताचे रेफरन्स नाहीये, चैतन्य चरितामृताचे काही रेफरन्स आहेत, पण भागवत नारद पंचरात्रेचे आहेत. मुख्य ब्रह्मसंहितेतल्याच 5.2, 3, 4, 5 याचे श्लोक आहेत प्रभू. माताजी ब्रह्मसंहिता पूर्ण संस्कृत मधून आहे का? त्याच्यात मराठी पण मिनिंग दिलेला आहे खाली श्लोकच्या खाली? ब्रह्मसंहितेमध्ये मराठीत बहुतेक तरी अर्थ आहेत. एक जे छोटं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये आहेत अर्थ. मराठीमध्ये प्रभुपादांचं पुस्तक म्हणजे इंग्लिशमध्ये आहे आणि ते मराठीमध्ये त्याची कॉपी अवेलेबल आहे. तुम्ही इस्कॉन मध्ये बघू शकता माताजी. आपल्या हो ना? मंगळूरला सुद्धा असेल मला वाटतं. असं कुठल्याही इस्कॉनला मिळू शकतं का? का आपल्याकडेच? इस्कॉन कुठल्याही इस्कॉन मध्ये जा, विचारा. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बोला. तुम्ही म्हणताय हे मी संक्षिप्त रूपात सांगितलेलं आहे, पण आम्हा बालकांसाठी हे फार मोठं ज्ञान आहे, संक्षिप्त नाहीये, वाचते. हरी बोल. म्हणून मी म्हटलं ना की तेवढ्या लेवलला म्हणजे जसं तुम्हाला समजू शकेल तेवढा प्रयत्न होता की हो, बालकच म्हटलं जाऊ ना आम्ही.
आम्ही त्याच याच्यात होतो माताजी, अजूनही आपण पण सगळे शिकतोच आहोत, पण हो कुठेतरी ते ज्ञान तुमच्यापर्यंत शेअर करू शकले आणि ज्या अनुभवातून आणि जे घेतलंय ते नक्की छान तुम छान खूप छान माताजी. हरे कृष्ण. हरी बोल, हरे कृष्ण. खूप हॅलो सखोल हरे कृष्ण आहे माताजी, हे माताजी. सगळं इतकं सखोल आहे ना, आपण जितकं शिकू तितकं कमी आहे. आणि त्याप्रमाणे अभ्यास हा असाच चालू ठेवा अखंड, आणि हे ज्ञान पुढेही असंच घेत राहून पुढच्या पातळ्यांवर सगळेजण असेच पुढे जात राहा, ही सगळ्यांना छान म्हणजे विनंती आहे. आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की सगळ्यांनी आपण तुमच्यासारखे हरे लेवल कृष्ण माताजी, हरे तुमच्यासारखे कृष्ण, गुरु आम्हाला मिळाल्यानंतर नक्कीच आमच्या ज्ञानात हरे वाढच होणार आहे. हरे कृष्ण, हरे आणि मला काही प्रश्न सध्या नाही आहेत, कारण मी हा फर्स्ट टाइम माझं हे सगळं आत्ताच मी याला जॉईन झाले आणि मला माझा काही अध्यात्माचा अभ्यास अजूनपर्यंत कधीच नव्हता. त्यामुळे ही फर्स्ट टाइम आहे, त्यामुळे मला हे सगळं फार नवीन आहे, सगळ्या गोष्टी समजण्यासाठी. त्यामुळे बरोबर. मी आता प्रश्न करण्याच्या परिस्थितीत नाहीये, कारण नाही, ते ठीक आहे मला तर माताजी, स्वतःला समजू शकतो. अगदी हा अगदी सेम, अगदी बरोबर. माझंही सेम आहे असंच. नाही, हा काही त्यामुळे मला हरकत नाही. म्हणूनच समजणं हे फार महत्वाचं झालंय. म्हणजे प्रश्न हे नंतर येतात, म्हणजे आपण जेव्हा जसं जसं त्या खोलात जातो तेव्हा काही काही गोष्टी हरकत आपल्याला नाही, काही हरकत नाही. विचाराव्याशा त्यासाठी वाटतात. सगळ्यांना एक मात्र विनंती आणि सांगणं आहे सगळ्यांना, की सगळ्यांनी म्हणून आपलं नामस्मरण वाढवा. म्हणून मी तुम्हाला बरोबर. खरंच ही प्रचिती म्हणजे गेले 6 वर्ष आता इस्कॉनच्या म्हणजे इस्कॉनला जोडलेले आहे. आणि हळूहळू म्हणजे तुम्ही म्हणता ना तसे आम्ही पण असाच प्रवास केलाय. म्हणजे मी माझाही अनुभव सांगेन तर असाच प्रवास केलेला आहे. 15 वर्ष घरामध्ये भगवद्गीता होती, पण 6 वर्षापूर्वी म्हणाल तर भगवद्गीता वाचता येईल, कळेल की नाही इथपासून सुरुवात होती माताजी. हे अगदी प्रामाणिक अनुभव आहे माझा. पण कुठेतरी आपण जी बरोबर. सुरुवात करतो तिथे आपल्याला सुरुवात होऊन आपण ते ज्ञान आत्मसात करायला सुद्धा आपल्याला भगवंतांची कृपा लागते. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नामस्मरण वाढवा, हे मी तुम्हाला खूप मनापासून सांगू इच्छिते. आणि म्हणून 1 माळ करत असाल तर 2 माळा, 3 माळा, हे हळूहळू वाढवा. कसं आहे ना, की तुम्ही तुमचा प्रयत्न केलात तर तुम्हाला यश नक्की आहे. लागून राहणं गरजेचं आहे. नक्कीच, नक्कीच, अगदी. नक्कीच. त्यासाठी धन्यवाद. आत्मसात आणि आत्मचिंतन करण्यासाठी तुम्ही नक्की नामस्मरण वाढवा. नामस्मरणाचं महत्व हे खूप आहे. कारण म्हणून सांगितलेलं आहे, हरेर नम, हरेर नम, हरेर नम केवलम, कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिर अन्यथा. कलियुगाचा हा यज्ञ आहे आणि हा यज्ञ प्रत्येकाने करावा. आणि म्हणूनच अनेक ऋषी मुनी हे भागवतात सांगितलं की कलियुगामध्ये जन्म घेण्यासाठी आतुरलेले आहेत. कारण कलियुगामध्ये हा एकमेव हा यज्ञ आहे जो आपण आपल्याला दुर्मिळ असा मनुष्य धर्म सुद्धा मिळू शकतो पुढे, किंवा हळूहळू होऊन का आपण भगवत धामाला निश्चित पोहोचू शकतो. तर ही कुठेतरी सुरुवात आहे आपल्यासाठी. तर नक्की सगळ्यांनी प्रयत्न करा आणि नामस्मरण वाढवण्याचा प्रयत्न करा नक्की. ठीक आहे. सो या नोटवर मला वाटतं आपण इथे थांबूया. मी रेकॉर्डिंग थांबवते. मी प्रार्थना घेते. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला हरिदास ठाकुर की जय. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे राम राम, हरे हरे हरे. राम, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. सो मी हरे कृष्ण रेकॉर्डिंग माताजी, थांबवते आणि चालत राहा.